नामाला किंवा नामाचे कार्य करणाऱ्या शब्दाला जोडून येतात. नामाला किंवा नामाचे कार्य करणाऱ्या शब्दाला जोडून येतात. आता नामाचे कार्य करणारे शब्द कोणते कोणते असतील? मग नामाविषयी माहिती सांगणारे विशेषण असेल, विशेषणाला जोडून येईल किंवा सर्वनामाला जोडून येईल. या प्रकारचं जे काही असेल ते आपल्याला जोडलेलं स्वरूप पाहायला मिळते. परंतु काही शब्दयोगी अव्यय नामाला जोडून येत नाहीत. जी नामाला जोडून येत नसेल ती सर्व नामाला, विशेषणाला इतर ठिकाणी सुद्धा वापरली जाऊ शकतात. उदाहरण दिलंय, सर्व मुले पुलापर्यंत चालत गेली. पहिलं उदाहरण आहे पहा, सर्व मुले पुलापर्यंत चालत गेली. दिलेल्या वाक्यामध्ये पुलापर्यंत हा जो शब्द आहे यातलं नाम आहे पूल. पूल म्हणजे नदी समुद्रावरचा असणारा जो काही पूल असेल, दोन याच्यामधला दुथडी जोडणारा जो काही मधला बांध असेल किंवा त्याची रचना असेल त्याला म्हणतो आपण पूल. मग ही सर्व मुले पुलापर्यंत चालत गेली, यामध्ये पूल या शब्दाबरोबर पर्यंत हे शब्दयोगी अव्यय जोडलेलं आहे. मूर्खापुढे शहाणपण चालत नाही. मूर्ख हे नाम आहे आणि त्याच्या पुढे शहाणपणा चालत नाही, म्हणजे मूर्ख या शब्दाबरोबर पुढे हा शब्द जोडून त्याला शब्दयोगी अव्ययाचं रूप दिलेलं आहे. आईने प्रेमापोटी त्याला माफ केले. प्रेमापोटी, प्रेम हे जे काय आहे नाम आणि त्याच्या सोबत जोडलेला जे शब्दयोगी आहे पोटी, म्हणजे आईने प्रेमापोटी त्याला माफ केले, ही रचना दिसते. पुढे, मागे, वर, खाली, आत, बाहेर, नंतर, जवळ यासारखे शब्द मूळची क्रियाविशेषणे आहेत. क्रियाविशेषणे म्हणजे काय? क्रियेविषयी विशेष माहिती सांगणारे शब्द काल आपण पाहिलं. मग हे पुढे, मागे, वर, खाली, आत, बाहेर, नंतर, जवळ यासारखे शब्द मूळची क्रियाविशेषणे आहेत, परंतु नामाला जोडून आल्यास ती शब्दयोगी अव्यय होतात. ही जरी मूळची क्रियाविशेषणे असली तरीही ती नामाला जर जोडल्या गेली तर ती शब्दयोगी अव्यय होतात. म्हणजे जर नामाला जोडली असतील तरच त्यांचं स्वरूप हे शब्दयोगी अव्ययाचं असेल. एरवी त्यांचं स्वरूप हे क्रियाविशेषण अव्ययाचं असणार आहे. शब्दयोगी अव्ययामुळे वाक्यातील शब्दांचा एकमेकांशी संबंध दर्शविला जातो व एक अर्थपूर्ण वाक्य तयार होते. शब्दयोगी अव्यय नसल्यास वाक्य अर्थहीन होते व क्रियाविशेषण अव्ययाने वाक्याच्या फक्त मूळ अर्थात भर टाकण्याचे काम केले जाते. क्रियाविशेषण अव्यय नसल्याने वाक्याच्या मूळ अर्थात कोणताच बदल होत नाही. शब्दयोगी अव्यय जर दिलेले नसेल तर वाक्याच्या अर्थामध्ये काय होतं? फरक पडतो. पण क्रियाविशेषण अव्यय जर दिलेले नसेल तर वाक्याच्या अर्थामध्ये कुठलाही फरक पडणार नाही, कुठलाही अर्थपूर्णता त्याच्याविषयी तो नसल्यामुळे राहणार नाही. त्याला मिळायचा तो अर्थ त्यातून व्यक्त होणारच आहे. पण शब्दयोगी अव्ययाच्या बाबतीत तसं नाही. तर शब्दयोगी अव्ययाच्या बाबतीत असं सांगता येईल, जर शब्दयोगी अव्ययच नसेल तर त्या शब्दांच्या अभावी अर्थपूर्ण वाक्य तयार होणार नाही. जे काही शब्दयोगी अव्यय असेल त्यामुळे वाक्याला अर्थपूर्णता येते. पण असं जर असेल की शब्दयोगी अव्यय दिलंच नाही वाक्यात तर ते वाक्य अर्थपूर्ण होणार नाही. उदाहरण दिले पहा, पक्षी झाडावर बसला. आता झाडावर, झाड या नामाबरोबर, झाड या शब्दाबरोबर वर हे अव्यय जोडलेलं आहे आणि हे झालं शब्दयोगी अव्यय. आता पहा, तेच वाक्य पुढे दिलंय लिहून, पक्षी झाड बसला. कुठला तरी अर्थ कळतोय का याच्यावर? पक्षी झाड बसला अर्थपूर्ण वाटतंय का कानाला? ऐकताना सुद्धा व्यवस्थित वाटत, बोलताना सुद्धा व्यवस्थित वाटत नाही. दुसरं पहा, पक्षी वर बसला. आता हे काय आहे? क्रियाविशेषण अव्यय आहे. पहा, शब्दाला जोडून नाही. पहिल्या वाक्यातला वर जो शब्द आहे तो झाड याला जोडून आहे. झाडाला, झाडावर या. पहा, झाडाला जोडून असल्यामुळे हा झाला शब्दयोगी. पण इथं स्वतंत्रपणे आहे, पक्षी वर बसला. पहा, इथं कोणत्याही शब्दाला तो जोडलेला नाही. म्हणून क्रियाविशेषण, बसण्याची क्रिया आहे, बसण्याची क्रिया केलेली आहे आणि बसण्याची क्रिया पक्षाने केलेली आहे. कुठं बसलेला आहे पक्षी? वर बसलेला आहे. म्हणजे हे झालं क्रियाविशेषण अव्यय. बसलेला आहे, बसला आहे या क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द कोणता आहे? इथं वर. म्हणजे पक्षी कुठं बसलेला आहे? तर वर बसलेला आहे, असं या वर या शब्दामुळे आपल्याला लक्षात येते. म्हणून हे झालं क्रियाविशेषण अव्यय. आता इथं पहा, पक्षी बसला आणि हे वाक्य आधीच पहा, पक्षी वर बसला. पक्षी बसला हे निश्चित व्हायला की नाही? अर्थपूर्ण वाक्य व्हायला की नाही? याच्यामध्ये वर बसला, खाली बसला, मागे बसला, पुढे बसला असं कुठलाही शब्द जरी नसला तरी बसण्याची क्रिया स्पष्ट होत आहे, वाक्य अर्थपूर्ण होत आहे. पण वरचं जे वाक्य आहे, पक्षी झाड बसला, शब्दयोगी अव्ययाचं, पक्षी झाडावर बसला हे अर्थपूर्ण वाक्य आहे. पण इथं पुढे दिलेलं पक्षी झाड बसला कुठला तरी अर्थ कळत आहे का? नाही. हे वाक्य अर्थपूर्ण होऊ शकत नाही. म्हणून शब्दयोगी अव्यय जर वाक्यामध्ये नसतील किंवा शब्दाला जोडून नसतील तर वाक्याचा अर्थ पूर्ण होणार नाही. त्यामुळं वाक्य ऐकायला, बोलताना किंवा लिहिताना
योग्य वाटणार नाही. पण दुसरं वाक्य जे आहे क्रियाविशेषण अव्ययाचं, यामधलं क्रियाविशेषण काढलंय जरी, वर हा शब्द काढून बाजूला जरी केला तरी क्रिया अर्थपूर्ण रीतीने आपल्या समोर सादर होत आहे. म्हणजे पक्षी बसला ही क्रिया आपल्याला या ठिकाणी कळत आहे. म्हणजेच शब्दयोगी अव्यय वाक्यात असतील तरच त्याचा अर्थ पूर्ण होऊ शकतो. पण क्रियाविशेषण अव्यय असेल नसेल याच्यामुळे वाक्याच्या अर्थामध्ये कोणताही फरक पडत नाही. शब्दयोगी अव्यय व क्रियाविशेषण अव्यय यातला फरक पाहता. इथे फरक दाखवलाय. पहिला रकाना आहे शब्दयोगी अव्ययाचा, दुसरा रकाना आहे क्रियाविशेषण अव्ययाचा. दिलेल्या शब्दांचं निरीक्षण करा. इथं घरावर, घरासमोर, दोघांमध्ये, माझ्याजवळ शब्दांना जोडून आहेत म्हणून ही शब्दयोगी अव्ययाचं काम करतात. इथं पहा, वर, समोर, मध्ये, जवळ हे कुठल्याही शब्दाला जोडलेले नाहीत. वाक्यात त्यांचं स्थान स्वतंत्र आहे. वाक्यामध्ये त्यांच्या असण्याने नसण्याने कुठलाही फरक पडेल किंवा नाही याचं काहीही आपल्याला काही त्याच्यापासून आपल्याला दिलेल्या वाक्यामधला अर्थाशी संबंध नाही. पण इथं पाहता, तो घरावर चढला, तो घरात चढला, वाक्य पूर्ण होईल का, अर्थ पूर्ण होईल का, नाही. पण घरावर चढला यातून वाक्याचा अर्थपूर्णता साधली गेलेली आहे म्हणून हे झालं शब्दयोगी अव्यय. इथं तो जिन्याने वर गेला, क्रियाविशेषण आहे. जाण्याची क्रिया केलेली आहे, गेल्याची क्रिया केलेली आहे जिन्याने, आणि त्याच्यामध्ये वर हा शब्द जोडला आणि क्रियेविषयी विशेष माहिती सांगितली. घरासमोर एक झाड आहे, घरासमोर एक झाड आहे, शब्दयोगी मधलं दुसरं पहा, घरासमोर एक झाड आहे. कुठं आहे झाड, घरासमोर, स्थान दाखवले त्याचं. मग घरा एक झाड आहे असं वाक्य जर घेतलं तर त्याचा अर्थ पूर्ण होणार नाही म्हणून शब्दयोगी अव्यय समोर हे महत्वपूर्ण आहे. अचानक वाघ समोर आला, इथं पहा, समोर हा शब्द जो दिलेला आहे हा कुठल्याही नाम सर्वनामाला जोडलेला नाही, त्यामुळे याचं स्थान स्वतंत्र आहे. आणि समोर येण्याची क्रिया म्हणजे येणे आला, वाघ आल्याची क्रिया दाखवलेली आहे आणि कसा आला, समोर आला, अचानक आला, मग ही क्रियाविशेषण अव्यय आहे. त्या दोघांमध्ये पडू नको, पहा, दोघांमध्ये, दोघांमध्ये जोडलेला आहे त्यामुळं शब्दयोगी अव्यय. तू मध्ये का बोलतोस, मध्ये, पहा, दोघांच्या तिघांच्या किती जरी बोलत असेल, काही जरी बोलत असेल त्यांच्यामध्ये मध्ये बोलणं, याला हा स्वतंत्र अर्थ आहे, त्याचं कुठेही शब्दाला स्थान निश्चित केलेलं नाही म्हणून हे झालं क्रियाविशेषण अव्यय. क्रियेविषयी, मधात बोलण्याच्या क्रियेविषयी ती माहिती सांगत आहे. माझ्या जवळ सायकल आहे, पहा, माझ्या जवळ शब्दांना जोडलेला आहे, मालकी हक्क आहे, तिथं शब्दयोगी काम केलेलं आहे. तो जवळ आला, क्रियाविशेषण अव्यय, जवळ येण्याची क्रिया दाखवलेली आहे. क्रियाविशेषणाने त्यामध्ये काय केलं, भर घातली, आल्याची क्रिया, पण कसा, जवळ, म्हणजे या शब्दामुळे त्या अर्थामध्ये किंवा याच्यामध्ये कुठलाही फरक पडत नाही. तो आला हे साधं वाक्य जरी घेतलं तरी लक्षात येते की तो आलेला आहे. तू मध्ये का बोलतोस असं जरी घेतलं किंवा तू का बोलतोस असं जरी घेतलं तरी ते प्रश्न निर्माण होऊ शकतो. अचानक वाघ समोर आला म्हटले, अचानक वाघ आला एवढं जरी कळलं तर तो समोर आला, आपल्या समोर दिसला असं त्याचा अर्थबोध होतो. म्हणजेच शब्दयोगी अव्यय नाम, सर्वनाम, क्रियापद, क्रियाविशेषण, विशेषण अशा वेगवेगळ्या शब्दजातींना जोडले जात असले तरी शब्दयोगी अव्यय जोडलेला शब्द वाक्यात शक्यतो नामाचे कार्य करतो. पहा, शब्दयोगी अव्यय ही नाम, सर्वनाम, क्रियापद, क्रियाविशेषण आणि विशेषण अशा वेगवेगळ्या शब्दजातींना जोडले जात असले तरीही शब्दयोगी अव्यय जोडलेला शब्द शक्यतो नामाचे कार्य करतो. पहा, आता हे जे काही आहे शब्दयोगी अव्यय जोडलेला शब्द हे नामाचे कार्य करते. मग घरावर, घर हे पहिलंच नाव आहे त्याला जोडलं, मग हा झाला नामाचे कार्य करणारा शब्द. घरावर, घरासमोर, पहा, घर हे मुळातच नाव आहे त्याच्यानुसार तो जोडलं. दोघांमध्ये, दोन, संख्यावाचक आपण जे सर्वनाम पाहिलं त्याच्यामधलं दोघांमध्ये. माझ्याजवळ, मालकी हक्क, स्वामित्वदर्शक सर्वनाम, माझे, तुझे यामध्ये आपण पाहिलं होतं. म्हणून या पद्धतीनं हे शब्दयोगी अव्ययाचं जे काही स्थान निश्चिती असेल किंवा इतर माहिती असेल हे आपल्याला यावरून कळून येते. आणि शब्दयोगी अव्यय ही दिलेल्या नामाला जोडून आल्यामुळे त्या नामाचे कार्य करतात. ही शब्दयोगी अव्यय नामाला, सर्वनामाला जोडलेली असल्यामुळे त्यांची एक विशेष ओळख आहे आणि ती विशेष ओळख म्हणजे ते वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यामध्ये महत्वाचे ठरतात. शब्दयोगी अव्ययाची काही वैशिष्ट्ये आहेत, ही वैशिष्ट्ये कोणती ते पाहूया. वैशिष्ट्यांमध्ये काय दिले पहा, शब्दयोगी अव्ययांना थोडा तरी अर्थ असतो. पहा, शब्दयोगी अव्ययांना स्वतःचा अर्थ असतो, म्हणजे काहीतरी थोडाफार अर्थ त्याच्यातून दर्शविला जातो, परंतु विभक्ती प्रत्ययांना मात्र कोणताही अर्थ नसतो. आपण काल विभक्तीचे प्रत्यय पाहिले कोणते, ज्याच्यामध्ये सलाते, सलानाते, नोएसी, निशी, ही, ऊन, होऊन, त्याच्यानंतर तैया,
हे जे काही आपण विभक्तीचे प्रत्यय पाहिले, या विभक्तीच्या प्रत्ययांना कोणताही अर्थ नसतो. असते का अर्थ? कुठलाच अर्थ नाही. मुलांनो, आपण ज्यावेळेस शब्द उच्चारतो त्यावेळेस तो अर्थ निर्माण होतो, पण नो याला कुठला अर्थ आहे नाही, सला कुठला अर्थ आहे नाही, सलाते, सलानाते, नेशी कुठलाही अर्थ त्यातून व्यक्त होत नाही. पण शब्दयोगी अव्ययांना थोडा तरी अर्थ असतो. म्हणजे हे नामांना जोडून येतात आणि नामाचे कार्य करण्याचे दाखवल्याचं जे काही समजा जोडलेली योजना आहे ती त्या ठिकाणी अर्थ प्रेरित करतात. काही शब्दयोगी अव्यय स्वतंत्रपणे येऊ शकतात. काही शब्दयोगी अव्यय स्वतंत्रपणे येऊ शकतात, परंतु विभक्ती मात्र कधीही स्वतंत्रपणे वापरली जात नाहीत. विभक्ती ही नामांना जोडून येत असते. विभक्तीमध्ये कोणताही बदल आपल्याला स्वतंत्रपणे वापर करता येत नाही. शब्दयोगी अव्यय स्वतंत्र कशी येऊ शकतात? काही शब्द आहेत, सुद्धा, मी, पण यासारखे शब्द जे असतील, च, ना, हे स्वतंत्रपणे वापरता येऊ शकतात, पण विभक्ती अशी स्वतंत्रपणे वापरता येत नाही. ती त्या नामाला जोडून यावीच लागते. मराठीतील विभक्ती प्रत्यय हे संस्कृत मधील विभक्ती प्रत्ययावरून घेतलेले आहेत. पहा, आपण विभक्ती शिकताना पाहिलं की विभक्तीचे हे कारक जे असतील, प्रत्यय असतील, हे संस्कृत मधून आलेले आहेत असं आपण पाहिलं. मग मराठीतील हे जे काही विभक्तीचे प्रत्यय संस्कृत प्रत्ययावरून आलेले आहे, परंतु शब्दयोगी अव्यय मात्र मराठी भाषेतील आहेत. शब्दयोगी अव्यय इतर भाषेतून न घेता आपण मराठी भाषेतील रचना आहे. विभक्ती प्रत्ययांना प्रत्यय जोडून विशेषणे तयार होत नाहीत. विभक्ती प्रत्ययांना प्रत्यय जर जोडले तर विशेषणे तयार होत नाहीत, परंतु शब्दयोगी अव्ययांना प्रत्यय जोडून विशेषणाप्रमाणे वापर केला जाऊ शकतो. शब्दयोगी अव्ययांना विशेषणाप्रमाणे वापर केला जाऊ शकतो. जसं वरचा मजला, कोणता मजला? वरचा, विशेषण सांगितलेलं आहे त्याचं. शब्दयोगी अव्यय विभक्ती प्रत्ययापेक्षा अधिकचे कार्य करू शकतात. विभक्तीचे प्रत्यय हे फक्त त्या शब्दांचं जे काही नामाचं कार्य असेल ते दाखवताना एक वचन, अनेक वचन आणि त्याचा कारकार्थ दाखवतात, पण शब्दयोगी अव्यय विभक्तीपेक्षा अधिक कार्य करतात. त्यांचा वेगळा भावार्थ दाखवतात, त्यामुळे विशेषण तयार होते, त्याच्यामुळे वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. पण विभक्तीच्या या कार्यामुळे असं कुठलाही प्रकार होत नाही. विभक्ती प्रत्यय केवळ नाम व सर्वनामाला जोडले जाऊ शकतात. विभक्तीचे प्रत्यय हे फक्त आणि फक्त नाम सर्वनामाला जोडले जाऊ शकतात, परंतु शब्दयोगी अव्यय मात्र नाम, सर्वनाम, विशेषण, धातू अशा शब्दजातींना जोडले जाऊ शकतात. म्हणजे दिलेली माहिती ही सर्वतोपरी शब्दयोगी अव्ययांच्या बाबतीत कोणत्याही शब्दाला जोडले जाऊ शकतात. म्हणजे नाम असेल, विशेषण असेल, सर्वनाम असेल, धातू असतील, क्रियापदांते, त्यांना सुद्धा शब्दयोगी अव्यय जोडली जाऊ शकतात. पण विभक्तीचे प्रत्यय हे फक्त आणि फक्त नाम किंवा सर्वनामांना जोडता येतात. शब्दयोगी अव्ययाचे अर्थावरून काही प्रकार पडतात. मग हे प्रकार कोणते तर पहा. पहिला प्रकार आहे कालवाचक किंवा कालदर्शक. कालवाचक, कालदर्शक आपण आधीही पाहिलं कालच्या याच्यामध्ये. कालवाचक कोणते पाहिले होते? स्वरूप त्यांचं दाखवलं होतं आणि त्या स्वरूपावरून त्याचे प्रकार आपण क्रियाविशेषण अव्यय जे असतील, केवळ प्रयोगी अव्यय जे असतील त्यामध्ये आपण पाहिलं होतं. मग हे कालवाचक मध्ये पहा, उदाहरणं दिली. पावेतो, नंतर, आधी, पुढे, पूर्वी, पर्यंत, अलीकडे, अगोदर, नंतर इत्यादी. म्हणजे काळ दर्शवलेला आहे, कालावधी दर्शवलेला आहे, असे शब्द हे कालवाचक शब्दयोगी अव्यय किंवा कालदर्शक शब्दयोगी अव्यय म्हणून ओळखले जातात. पुढे वाक्य दिलंय, आज पावेतो मी त्याला पाहिले नाही. आज पावेतो म्हणजे आजपर्यंत मी त्याला कधीच पाहिलं नाही. आज पावेतो, पावेतो म्हणजे आतापर्यंत, आजपर्यंत मी त्याला कधीच पाहिलेलं नाही. हे काळाचं वर्गीकरण. दुपार नंतर बक्षीस वितरण होईल. कालावधी दाखवलाय. दुपार नंतर म्हणजे दुपारच्या नंतर कार्यक्रमाचं बक्षीस वितरण होईल. आता म्हणजे सकाळ झालेली असेल, तिच्यानंतर हे कार्यक्रम आटपल्यानंतर बक्षीस वितरण होणार आहे, असं काळ दाखवलेलं आहे. खाण्याआधी गोळी घ्या. खाण्याआधी म्हणजे जेवणाच्या पूर्वी गोळी घ्या, त्याचं विश्लेषण या ठिकाणी आपल्याला कालदर्शक केलेलं आहे. वर्षापूर्वी तो मुंबईला स्थायिक झाला. वर्षापूर्वी म्हणजे किती वर्ष झाली असतील? 1 वर्ष झालं असेल त्याला स्थायिक होऊन मुंबईला. म्हणजे असं जे काही वर्गीकरण आहे हे कालवाचक वर्गीकरण शब्दयोगी अव्ययांच्या बाबतीत दिसते. आता दुसरा प्रकार आहे गतिवाचक शब्दयोगी अव्यय. आता गतिवाचक म्हटलं की लक्षात घ्या, गती म्हणजे हालचाल झाली पाहिजे किंवा हालचाल दर्शक क्रिया त्यामध्ये असली पाहिजे. हालचाल दर्शक क्रियापद असणाऱ्या वाक्यातील शब्दयोगी अव्यय गतिवाचक असते. शक्यतो अशा शब्दयोगी अव्ययांना ऊन हून प्रत्यय असतो. पण हिरेमठ, दामले यांनी, गोविलकर यांनी पुस्तकात काय सांगितलं? गतिवाचक शब्दयोगी अव्यय हा प्रकार स्वतंत्रपणे देण्यात आलेला असल्याचं त्यांनी सांगितलं. आता इथं काय देण्यात आला किंवा नाही हे समजा, जे प्रकार आहे हे काय आहेत? गतिवाचक जे काही शब्दयोगी अव्यय आहेत यामध्ये हालचाल दर्शक असलं पाहिजे, हालचाल दर्शक क्रियापदे असली पाहिजे. जर असे नसेल तर विभक्तीचे जे आपण ऊनहून प्रत्यय पाहिले, ऊनहून हे कोण्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? ऊन आणि हून.
कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? विभक्ती शिकलो आपण. सांगा. ऊन आणि हून हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? ऊन हून दोन प्रत्यय आहेत आपल्याकडं. ऊन आणि हून कोणत्या विभक्तीचे आहेत? विचारलेल्या प्रश्नांची उत्तर द्या. नुकतंच ग बसू नका मूग गिळून बसल्यासारखं. काहीतरी शिकवत आहे सर, समजतंय की नाही शिकवलेलं? आणि प्रश्न विचारला साधा सोपा, सगळे नुसतं का होऊन बसले? पंचमी. पंचमी बरोबर आहे. पंचमी विभक्तीचे प्रत्यय आहेत आणि त्याचा कारकार्थ काय आहे? कारकार्थ अपादान. अपादान. अपादान म्हणजेच वियोग किंवा दुरावा असं ज्याला आपण म्हणतो ते या ठिकाणी दाखवलेलं आहे. मग गतिवाचक प्रकारांमध्ये काय सांगितलंय की गतिवाचक जे काही आपल्या पुढे असेल, गतिवाचक जे प्रकार आपल्या पुढे दिलेले आहेत त्यामध्ये असं गतिवाचक शब्दयोगी अव्यय नेमकं कशाला म्हणायचं याच्याविषयी कोणतीही माहिती दिलेली नाही. म्हणजे संदिग्ध आहे. हा प्रकार जो गतिवाचक आहे तो संदिग्ध आहे, याची विषयी माहिती दिलेली नाही. पण आपण एक लक्षात घेऊ शकतो की पंचमीचे कारकार्थ वापरून पंचमीच्या कारकार्थानुसार आपल्याला त्यामध्ये थोडासा वियोग दाखवलेला असू शकतो. वियोग म्हणजे त्याच्यापासून दुरावा दाखवलेला असू शकतो. मग अशा स्वरूपामध्ये जी वाक्य असतील ती आपल्याला गतिवाचक शब्दयोगी अव्ययामध्ये सांगता येतील. मग इथं उदाहरण दिलंय पहा. पासून, पर्यंत, मधून, खालून, आतून इत्यादी जी काही शब्दयोगी अव्यय दिलेले आहेत यामध्ये आपल्याला गतिवाचक म्हणजेच वियोग दर्शवणारे. पहा, घरापासून मी दूर गेलो. कुठून दूर गेलो? घरापासून. पासून म्हणजेच ऊनहून. घराहून मी दूर गेलो. घरापासून दूर गेलो. वियोग दाखवलाय. घराच्या पासून दूर जाण्याचा वियोग म्हणजे अपादान जे आपलं पंचमीचं कारकार्थ आहे तो इथं वापरलेला आहे. ससा बिळातून बाहेर आला. दुसरं वाक्य बिळातून. ऊनहून प्रत्यय वापरून पहा, इथं सुद्धा पंचमीचे बिळातून बाहेर आला म्हणजे बिळाच्या बाहेर पडला. त्यानं बिळ सोडलं म्हणजे तो काय झाला? बिळापासून दूर गेला. काय झालंय? वियोग झाला. वियोग झाला म्हणजे तिथून तो त्याचं मूळ स्थान सोडून दूर गेला. आम्ही जंगलातून गेलो. जंगलातून. ऊनहून प्रत्यय इथं सुद्धा लागतो पंचमीचा आणि जंगलातून गेलो म्हणजे जंगलाच्या मधातून कुठेतरी आता पलीकड दूर निघून गेलेले आहोत. असं जे वर्गीकरण आहे हे पंचमीचे विभक्तीचे प्रत्यय वापरून आपण गतिवाचक मध्ये निश्चितपणानं सांगू शकतो. त्यानंतर आहे स्थलवाचक. स्थलवाचक मध्ये काय दिलंय पहा. आत, बाहेर, अलीकडे, पलीकडे, मध्ये, समोर, जवळ, ठाई, पाशी, समीप, नजीक इत्यादी, समक्ष असे काही शब्द दिले आहेत. मग स्थल, याच्यामध्ये स्थल यावरून आपल्याला कळते की स्थळ दाखवलेलं आहे, ठिकाण दाखवलेलं आहे. मग हे ठिकाण कोणतं दाखवलंय हे वाक्यात ज्यावरून कळते ती माहिती आपल्याला स्थलवाचक शब्दयोगी अव्ययामध्ये सांगता येईल. प्रकार दिलाय पहा. पहिलं वाक्य दिलंय पुस्तक कपाटात ठेवले आहे. कुठे ठेवलं पुस्तक? कपाटात ठेवलं. त्याचं स्थान निश्चित केलेलं आहे म्हणजे स्थळ त्याचं सांगितलं, जागा त्याची सांगितली. दुसरं वाक्य पहा. शाळेजवळच विद्यार्थी वसतिगृह आहे. कुठं आहे? शाळेच्या जवळ आहे. त्याचं स्थान निश्चित केलेलं आहे. तिसरं वाक्य घरासमोर एक मंदिर आहे. कुठं आहे मंदिर? घरासमोर. घर आणि त्याचं स्थान निश्चित केलंय. घराच्या समोर मंदिर आहे. पाण्यामध्ये राहून माशांशी वैर नको. ही म्हण सुद्धा आहे. जळामध्ये राहून माशांशी वैर घेऊ नये म्हणतात आपण. मग पाण्यामध्ये स्थान दाखवलंय. पाणी, पाण्याचं स्थान कुठं असेल तिथं माशांशी वैर घेऊ नये. पक्ष्यांची मान घरट्या बाहेर होती. पहा, घरटे ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी त्याचं स्थान दाखवलं आणि त्याचं घरट्या बाहेर मान असल्याचं वर्णन या वाक्यामध्ये केलेलं आहे. अशा प्रकारे जी काही शब्दयोगी अव्यय आहेत ती आहेत स्थलवाचक शब्दयोगी अव्यय. चौथा प्रकार आहे करणवाचक किंवा नियोजनत्व वाचक शब्दयोगी अव्यय. नियोजनत्व वाचक, करणवाचक. आता करण म्हणजेच काय? करण क्रियेचे साधन किंवा क्रियेचे साधनाला आपण काय म्हणतो? करण. मग करण हा कोणत्या विभक्तीचा कारकार्थ आहे? सांगा पटकन, वेळ नका घालू. करण कोणत्या विभक्तीचा? तृतीया. तृतीया म्हणजे साधन असेल किंवा साहित्य असेल ज्यावेळेस ते आपण वापरतो त्याच्या अर्थानुसार करण, त्याचा उपयोग काय होतो? त्याचा कारकार्थ करण. मग करणवाचक किंवा नियोजनत्ववाचक साधन म्हणजेच काय? नियोजन असलं पाहिजे, त्याचं काहीतरी कारण असलं पाहिजे. हे जे काही आपल्या पुढे असेल असे शब्द, या शब्दांना करणवाचक किंवा नियोजनत्ववाचक शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. मग याच्यामध्ये मुळे, करवी, योगे, हाती, द्वारा, कडून, द्वारे, हातून इत्यादी असे शब्द येतात. मग उदाहरण दिली पहा. वाऱ्यामुळे कपडे लवकर वाळतात. साधन. कशामुळे वाळली कपडे? वाऱ्यामुळे. हे झालं करण. मांजराकडून उंदीर मारला जातो.
कोणी मारला उंदीर? मांजराने. म्हणजे मांजराकडून मांजराने. त्याने दुसऱ्या हाती निमंत्रण पाठवले. त्यानं स्वतः नाही दिलं, दुसऱ्या हाती पाठवले. म्हणजे कोणाकडून तरी दुसऱ्या व्यक्तीकडून त्यानं निरोप पाठवला, निमंत्रण पाठवले. म्हणून हे झालं करणवाचक शब्दयोगी अव्ययाची उदाहरणे. हेतुवाचक. आता हेतुवाचक मध्ये काय, तर काहीतरी हेतू असला पाहिजे. हेतू म्हणजेच आपल्याला काहीतरी त्याचं निमित्त असलं पाहिजे. मग यासाठी शब्द काय दिलेत? करिता, साठी, कारणे, अर्थी, प्रित्यर्थ, निमित्त, स्तव. हेतू आपला पत्र लिहिण्यासाठी मला एक पेन हवा. पहा, हेतू काय आपला? पत्र लिहिणे. मग त्याच्यासाठी पेन कशासाठी लागायला? लिहिण्यासाठी. हेतू आहे आपला इथे या ठिकाणी. हेतुवाचक शब्दयोगी अव्यय. जगण्याकरिता अन्न हवे. अन्न जर नाही मिळालं तर आपण जगू शकणार नाही, कोणीच जगू शकणार नाही सजीव सृष्टीतलं. म्हणून हेतू, जीवन जगण्यासाठी अन्न हवे, जगण्याकरिता अन्न हवे. विद्यार्जनास्तव तो गुरुग्रही राहतो. पहा, विद्यार्जनास्तव ज्ञान मिळवायचंय त्याला, त्याचा हेतू आहे ज्ञान मिळवण्याचा, म्हणून तो स्तव या शब्दाने शब्दयोगी अव्ययाने त्याचं वर्णन केलेलं आहे. उपचारानिमित्त तो पुण्याला गेला. पहा, उपचार घ्यायचे, काहीतरी आजारपण असेल त्याच्यावरती उपचार करायचे असतील, निमित्त आहे, हेतू आहे त्याचा उपचार घेण्याचा, आणि तो त्याच्यासाठी पुण्याला गेलेला आहे. मग हे झालं हेतुवाचक शब्दयोगी अव्ययाची उदाहरणे. त्यानंतर व्यतिरेकवाचक. व्यतिरेक म्हणजे काय? काहीतरी आधिक्य दाखवायचं किंवा विनाकारण एखाद्या गोष्टीला आपण काहीतरी समजा त्याला महत्व द्यायचं, आणि त्या महत्वाच्या शिवाय आपण ते जगू शकत नाही, करू शकत नाही, किंवा त्याच्याशिवाय ती गोष्ट शक्यच नाही. व्यतिरेक म्हणजे काय? ती गोष्ट महत्वपूर्ण असून त्या गोष्टीशिवाय इतर गोष्टी शक्य होऊ शकत नाही, असं जिथं वर्णन केलेलं राहते त्या वर्णनाला म्हणतो व्यतिरेक वाचक. मग याच्यामधले शब्द पहा: विना, शिवाय, खेरीज, परता, वाचून, व्यतिरिक्त, निराळा इत्यादी. मग तुझ्याशिवाय सहलीला मजा येणार नाही. पहा, आम्ही सहलीला जातो, पण तू जर नाही आला तर सहलीत काय मजा येणार नाही. म्हणजे तुला सहलीला असणं गरजेचं आहे, तुझ्याशिवाय सहलीला मजा येणार नाही. म्हणजे त्या व्यक्तीला महत्व त्या ठिकाणी अधोरेखित केलं आहे, त्या व्यक्तीचं महत्व तिथं सांगितलेलं आहे. तुझ्याशिवाय, तुझ्या या शिवाय, म्हणजे तो जर नाही आला तर सहलीला काहीही मजा येणार नाही, म्हणून त्याचं महत्व या ठिकाणी अधोरेखित केलेलं आहे. पाण्याविना जीवन नाही. जल ही जीवन म्हणतो आपण, जीवन, पाणी म्हणजे जीवन. मग पाणीच जर नसेल तर पाण्याविना जीवन शक्य आहे का? नाही, त्याचं महत्व आहे त्या ठिकाणी. मग हे जे काही महत्व आपल्याला या शब्दयोगी अव्ययांच्या माध्यमातून कळते, याला म्हणायचं व्यतिरेक वाचक. तुलना करता म्हणजे काय करायचं? दोन मधला आपल्याला भेदाभेद करायचा. भेदाभेद म्हणजे काय? ताडून पाहायचं, एखादी व्यक्ती कशी आहे, वस्तू कशी आहे. आता जसं पहिलं वाक्य आपण स्क्रीनवर पाहिलं होतं, सफरचंद संत्र्यापेक्षा लहान आहे, तर संत्र्यापेक्षा सफरचंद छोटे आहे, असं जे वाक्य आपण सुरुवातीला पाहिलं होतं. म्हणजे त्यामध्ये काय केलं होतं? तुलना. मग संत्र्यापेक्षा हे शब्द आला होता, पहा इथं. मग पेक्षा, तर, तम, मध्ये, परीस, हे जे काही शब्द आहेत हे तुलनादर्शक शब्द आहेत. तुलनादर्शक शब्दयोगी अव्ययांचं काम करतात. मग तुलना दाखवायची म्हणजे त्यांच्यातील भेद, काहीतरी फरक आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे. मग इथं पहा: माणसा परीस मेंढर बरी. परीस, माणसा परीस मेंढर बरी, म्हणजे माणसापेक्षा चांगली कोण आहेत? मेंढर. रामापेक्षा मधु उंच आहे. पहा, तुलना केली दोघांमधला, उंच, ठेंगू, दोघांमधला भेद दाखवलाय. मुलींमध्ये सारिका सर्वात हुशार आहे. अनेक मुलींमधली, त्या मुलींमधली वर्गातल्या एखाद्या सारिका नावाची मुलगी ही हुशार आहे, असं तिथं वर्णन केलं. आणि मुलींमध्ये हे जे काय आहे हे तुलनादर्शक शब्दयोगी अव्यय वापरलेलं आहे. आता त्यानंतर पहा योग्यता दर्शक. योग्यता दर्शक म्हणजे त्याची योग्यता पाहायची आपल्याला, योग्यता वाचक जे काय असेल. मग योग्यतेसाठी जे काही शब्द आहेत: सम, समान, जोगा, सारखा, योग्य, प्रमाणे, बर, हुकुम. आता इथं पहा, अधीक्षक पदायोग्य एकाही व्यक्तीचा अर्ज आला नाही. आपल्याला अर्ज जरी भरायचा असेल, आपण एखाद्या पदासाठी अर्ज भरतो, नोकरी मिळवणे असेल, परीक्षा असेल, तर आपली पात्रता त्या ठिकाणी पाहिली जाते. पात्रता असेल तरच आपला फॉर्म त्या ठिकाणी सबमिट केला जातो, की आपल्याला त्या पदासाठी परीक्षा देता येते. मग हे योग्यता दर्शक. अधीक्षक पदायोग्य एकाही व्यक्तीचा अर्ज आला नाही, म्हणजे अधीक्षक होण्यासाठी जी पात्रता आवश्यक होती त्यापैकी कोणीही अर्ज करणारी व्यक्ती असतील ते पात्र ठरलेले नाही. हा पेरू खाण्यायोग्य आहे. पहा, खाण्यायोग्य आहे, त्याची योग्यता, खाण्यासारखा आहे, पिकलेला आहे, कच्चा आहे का सांगितलं नाही, पण तो खाण्यालायक आहे अशी त्याची योग्यता या ठिकाणी दाखवलं. हा शर्ट माझ्या जोगा आहे, म्हणजे माझ्या मनाजोगा आहे, म्हणजे मला आवडणारा आहे, त्याची ती पसंती त्या ठिकाणी दाखवलेली आहे. अशी जी काही शब्दयोगी अव्यय असतील ही योग्यता दर्शक शब्दयोगी अव्यय म्हणून या ठिकाणी ओळखली जातात. आणि योग्यता दर्शक शब्दयोगी अव्ययांच्या माध्यमातूनच त्यांची पात्रता, त्यांच्या ठिकाणी असणारा जो काही योग्य अयोग्यचा गुणधर्म असेल तो सुद्धा आपल्याला या ठिकाणी समजून घेता येऊ शकतो. म्हणजे दिलेल्या वाक्यामध्ये जी काही माहिती आपल्या पुढे असेल त्यावरून हे वर्णन आपल्याला लक्षात येईल. आता या ठिकाणी पहा, विरोधवाचक काहीतरी दिले. विरोधवाचक देण्यापेक्षा एक स्लाइड आधीची पाहू.
यामध्ये कैवल्यवाचक मध्ये काय दिलंय पहा, कैवल्यवाचक किंवा अन्य व्यावृत्तीवाचक ज्यामध्ये पात्रता दाखवलेली आहे. आता इथं पहा, पात्रता कशी दाखवली की एखाद्या व्यक्तीच्या अंगी असणारा गुण एखाद्या नामामुळे जे कार्य घडू शकते ते कार्य फक्त आणि फक्त त्याच्याच मुळे घडू शकते, असंच इथं वर्णन असते. तिथं राहते कैवल्यवाचक किंवा अन्य व्यावृत्तीवाचक शब्दयोगी अव्यय असं त्याचं वर्गीकरण केलेलं असते. पहा इथं च, ना, मात्र, फक्त, केवळ. मग आता इथं या शब्दांनी त्याला बंदिस्त केलेलं आहे. बंदिस्त म्हणजे त्याची निश्चिती केलेली आहे. मग उदाहरण दिलं, मारुतीच समुद्र लंघून जाऊ शकतो. मारुतीच म्हणजे हनुमान. मारुतीच शब्द जोडलाय, शब्दयोगी अव्यय जोडलं च, मग मारुतीच समुद्र लंघून जाऊ शकतो. म्हणजे मारुतीची जी क्षमता आहे ती क्षमता फक्त मारुतीमध्येच आहे, इतर कोणालाही समुद्र उल्लंघन समुद्र लंघून पलीकडे जाता येऊ शकत नाही, असं या ठिकाणी कैवल्यवाचक म्हणजे त्याचं सामर्थ्य दर्शक जे काय असेल ही बाब या ठिकाणी शब्दयोगी अव्ययाच्या माध्यमातून दाखवली आहे. फक्त, केवळ, मात्र ही शब्दयोगी अव्यय असून सुद्धा नामाला जोडून येत नाहीत. आता ही स्वतंत्रपणे काही शब्दयोगी अव्यय येतात असं आपल्याला मागील काही स्लाइड मध्ये वाचण्यात आलं होतं. मग इथं पहा, हे उदाहरण दिलंय, फक्त देव तुला या संकटातून. कैवल्यवाचक परत एकदा सांगा ना. काय मॅडम? कैवल्यवाचक परत एकदा सांगा ना. कैवल्यवाचक मध्ये काय दिलंय की एखाद्या व्यक्तीच्या अंगी असणारी क्षमता किंवा तो व्यक्तीच फक्त ते कृती करू शकतो, दुसरं कोणीच करू शकत नाही. म्हणजे एखाद्याला निश्चितपणानं महत्व दिलेलं आहे. जसं याचे शब्द दाखवलेत कोणते, च, ना, मात्र, फक्त, केवळ. जसं आता एक उदाहरण धरा की इथं उदाहरण दिले, मारुती समुद्र लंघून जाऊ शकतो. म्हणजे मारुती म्हणजे कोण? रामायणातलं किंवा इतर काही ग्रंथातलं हे उदाहरण असेल. मग समुद्राला उडी मारून किंवा उडान घेऊन जो जाणारा व्यक्ती होता तो कोण होता? फक्त आणि फक्त हनुमान होता. बरोबर आहे. मग या हनुमानाची जी क्षमता आहे, जी ताकद आहे, ती ताकद इतर कोणामध्ये आहे का? नाही. त्याच्यासोबत असणाऱ्या वानर सेनेमध्ये किंवा इतर कुठल्याही सैनिकांमध्ये ती ताकद नाही. म्हणजे कैवल्यवाचक मध्ये फक्त तीच व्यक्ती त्या पदासाठी किंवा त्या कामासाठी पात्र आहे. त्या व्यक्तीकडूनच ते काम होऊ शकते, इतर कुठल्याही व्यक्तीकडून ते काम होऊ शकत नाही. जसं आपण एखाद्या वेळेस म्हणतो की शाळेच्या एखाद्या नियमाबाबत असेल तर मुख्याध्यापकच तुला एखाद्या नियमाबाबत किंवा एखाद्या कामाबाबत मदत करू शकतील म्हणतो. म्हणजे त्या मुख्याध्यापकाचं तिथं सामर्थ्य, त्या मुख्याध्यापकाचं स्थान, त्या मुख्याध्यापकाचं महत्व त्या ठिकाणी अधोरेखित केलेलं असते. मग हे आपण मागच्या स्लाइड मध्ये पाहिलं होतं की काही शब्दयोगी अव्ययही स्वतंत्रपणे सुद्धा वापरली जाऊ शकतात. मग इथं त्याचं उदाहरण पुन्हा आलंय आपल्याला. फक्त देव तुला या संकटातून वाचू शकतो. म्हणजे संकट मोठं आहे, या संकटातून कोणीच वाचू शकत नाही. कोणाशिवाय? फक्त देवाशिवाय. पहा, फक्त देवाशिवाय या संकटातून तुला कोणीही वाचू शकत नाही. फक्त तुला देवच वाचू शकतो. आणि हे जे फक्त शब्दयोगी अव्यय आलेलं आहे पहा, हे कुठल्याच नामाला, सर्वनामाला, क्रियाविशेषणाला किंवा इतर कुठल्याही विभक्तीच्या प्रत्ययाला सारखं जोडलेलं नाही. ते स्वतंत्रपणे आलेलं आहे फक्त. आणि त्याच्यानंतर वाक्य दिलंय, देव तुला या संकटातून वाचवू शकतो. कैवल्यवाचक, अन्य व्यावृत्तीवाचक. म्हणजे त्या फक्त देवामुळेच तुझं संकट या ठिकाणी संकटातून तुझी सुटका होऊ शकते. इतर कोणीही तुला त्या संकटातून वाचवू शकत नाही. म्हणजे देवावरती हे सर्व काही सोडून दिलं आहे. म्हणजे त्याचे सामर्थ्य जे असेल, देवाचं जे महत्व असेल ते या ठिकाणी या संकटावर मात करण्याचं जे काही सामर्थ्य असेल ते फक्त कोणामध्ये आहे? देवामध्ये आहे, संकटातून वाचवण्याचं. मग इथं देवाला महत्व दिलेलं आहे. आता संग्रहवाचक पहा, संग्रह म्हटलं की आपल्या लक्षात येईल की अनेक बाबींचा आपल्याला जमवाजमव करायचे आहे, समूह करायचा आहे, साठा करायचा आहे. मग संग्रहवाचक मध्ये सुद्धा, देखील, ही, पण, बरी इत्यादी शब्द येतात. मी सुद्धा तुला मदत करेल. पहा, मी सुद्धा तुला मदत करेल. इतर कोण केली तर केली चालेल, पण मी सुद्धा तुला मदत करेल. आता हे सुद्धा पहा, शब्दयोगी अव्यय स्वतंत्रपणे आलेला आहे, कोणत्याही नामाला ते जोडलेलं नाही. त्यानंतर देव देखील भक्तासाठी धावून येतो. भक्तासाठी इतर सर्व तर येतात, पण देव सुद्धा धावून येतो. देवाला सुद्धा भक्ताची भक्ती पाहून यावं लागते. ही जी संग्रहवाचक शब्दयोगी अव्यय आहेत, म्हणजे सगळे जरी आले तरी देवाला सुद्धा यावंच लागतं. सगळ्यांनी जरी मदत केली तरी मी सुद्धा तुला त्याच्यामध्ये हातभार लावणार, मी सुद्धा तुला मदत करणार, असं जे काही वर्गीकरण असेल हे संग्रहवाचक शब्दयोगी अव्ययामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आता संबंधवाचक, संबंधामध्ये काय? आपल्याला एखाद्या कुठल्याही विशिष्ट गोष्टीविषयी, वस्तूविषयी, नामाविषयी काहीतरी संबंध असला पाहिजे, आपुलकी असली पाहिजे. आणि ही आपुलकी, संबंध, जे काही नाते असेल हे दर्शवण्यासाठी या शब्दांचा वापर केला जातो. मग विषयी, संबंधी असे शब्द त्यामध्ये येतात. मग पहिलं उदाहरण दिले पहा,
भारताविषयी माझ्या मनात अपार प्रेम आहे. कुणाला नाही हो, भारत देशामध्ये राहणाऱ्या प्रत्येकाला भारताविषयी प्रेम आहे. आपण सहज म्हणतो भारत माझा देश आहे, माझ्या देशावर माझे प्रेम आहे. मग हे भारताविषयी जे काही असेल हे माझ्या मनातलं प्रेम या ठिकाणी संबंधवाचक संबंधी आहे. कोणाविषयी संबंध आहे? भारताविषयी या ठिकाणी माझ्या प्रेमाचा संबंध आहे, म्हणून हे झालं संबंधवाचक. साहचर्यवाचक. साहचर्यवाचक म्हणजे काय? साहचर्य याच्यामध्ये साह साह म्हणजे किंवा सह सगळ्यांसोबत असा आपण त्याचा अर्थ अभिप्रेत घेऊ शकतो. साहचर्यवाचक म्हणजे सगळ्यांना घेऊन जाणारी. मग साहचर्यवाचक म्हणजे आता तुम्हाला काही मानसशास्त्रामध्ये शब्द आढळते. साहचर्यवादी उपपत्तिकार जे असतील त्यांचं सुद्धा या ठिकाणी आपल्याला मानसशास्त्रांतर्गत हे शब्द साहचर्यवादी या स्वरूपामध्ये पाहता येतो. मग हे सगळे मिळून मिसळून असणारे साहचर्यवादक किंवा सहचर्यवादी. आता हे शब्दयोगी अवयव कोणते आहेत पहा? संगे, सह, बरोबर, सकट, सही, निशी, सवे, समवेत. म्हणजे सोबत सोबत येणारे असणारे, सोबत बरोबरीने सह सोबत काहीतरी राहणारे जे काय असतील ते संगतीने असणारे शब्द यामध्ये असतात. मग पहिलं वाक्य दिलं, पुष्पा संगे मातीस सुवास लागे. पहा, ज्या ठिकाणी पुष्पा संगे म्हणजे फुलांसंगे मातीला सुद्धा सुगंध लाभतो. जिथं फुलं पडलेली असतील त्या मातीचा सुद्धा सुगंध निर्माण होतो किंवा मातीला सुद्धा सुगंध येतो. पुष्पांसंगे म्हणजे पुष्पासंगे म्हणजे फुलासंगे. दुसरं वाक्य, अंगच्या कपड्यानिशी त्याला हाकलून दिले. पहा, अंगच्या कपड्यानिशी फक्त अंगावरचे कपडे तेवढे ठेवले आणि बाकीचं काहीही पसारा त्याला घेऊ दिलेला नाही, हाकलून दिलं. मग अंगच्या कपड्यानिशी फक्त अंगावरच्या कपड्याने त्याला हाकलून देण्यात आलं. साहचर्यवादक. त्याच्याबरोबर फक्त काय नेऊ दिलं त्याला? अंगावरचे कपडे नेऊ दिले, बाकी काही वस्तू किंवा इतर पदार्थ त्याला घेऊ दिलेले नाहीत, असा याचा सहचर्यवाद या ठिकाणी सांगतो. तिसरं, त्याने मुलाबाळांसह घर सोडले. पहा, एकट्यानं सोडलं का? नाही, सगळ्यांना घेऊन सोडले, मुलाबाळांसह घर सोडले. मग पत्नी असेल, आई वडील असतील किंवा त्याचे लेकरं असतील, या सर्वांसह त्यानं घर सोडले, एकट्यानं सोडलेलं नाही, सर्वांसोबत. चौथं वाक्य, साली सगट फळ खाणे हितकारक असते. साली सगट. पहा, साली सकट म्हणजे फळांची साल काढून खाणे योग्य नाही, तर त्या साली सोबत जर फळ खाल्लं तर ते योग्य असते, बरोबर असते, हितकारक असते. म्हणजे सगळं त्या साली सोबतचं महत्व या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता याच्यानंतर आहे भागवाचक. भागवाचक म्हणजेच काय? त्याचे भाग पाडायचे आपल्याला. जसं अपूर्णांक पूर्णांक आपण पाहिलं होतं तसं काहीतरी भाग पाडायचे, किंवा एखाद्या वस्तूला आपल्याला काहीतरी कारण लावायचे. मग कारण काय? तर पहा, पैकी पोटी यातून. मग व्याजापोटी मला 500 रुपये द्यावे लागले. व्याजापोटी म्हणजे व्याजाचं कारण होतं, व्याजाचं कारण असल्यामुळे मला 500 रुपये अधिकचे द्यावे लागले. 100रातून एखादाच वाईट निघतो. 100 सगळेच्या सगळे निघतील का? भागवाचक. आपण पाहिलं होतं भागवाचक मध्ये सगळेच्या सगळे. मग सगळेच्या सगळेच निघतील का? वाईट नाही, अशक्य आहे. किंवा सगळेच्या सगळेच चांगले असतील का? नाही, अशक्य आहे. काही चांगलेही असतील, काही वाईट असतील. मग इथं दिलेलं आहे 100रातून एखादाच वाईट निघतो, म्हणजे तून. पहा, 100रातून, त्यातून जो काही प्रत्यय आपण या ठिकाणी उपयुक्त त्याला जोडलेला आहे. मग हे भागवाचक. 15 पैकी 7 पक्षी उडून गेले तर खाली किती शिल्लक राहिले? पहा, 15 पैकी म्हणजे भाग पाडले, 15 पैकी 7 गेले, राहिले 8. मग हे वर्गीकरण आपल्याला या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. असं जे काही वर्गीकरण असेल, जे काही शब्दयोगी अव्यय असतील, ही भागवाचक शब्दयोगी अव्ययाचं काम करतात. विनिमयवाचक. विनिमय म्हणजे काय? वस्तूंची देवाणघेवाण. विनिमय म्हणजे देवाणघेवाण करणे. मग एका वस्तूच्या बद्दल दुसरी वस्तू द्यायची आपल्याला. विनिमय म्हणजेच काही वस्तू विनिमय होता, आता पैशामध्ये वस्तूंचा विनिमय होतो. हे विनिमय म्हणजेच एकमेकांच्या बद्दल दुसरी वस्तू देणे, एका वस्तूच्या बदल्यात दुसरी वस्तू देणे. म्हणजे गहू घ्यायचे, तांदूळ द्यायचे, किंवा एखाद्या खेळाडूच्या जागी दुसऱ्या खेळाडूला घ्यायचं, एखाद्या शिक्षकाच्या जागी दुसऱ्या शिक्षकाला पाठवणं, मराठी तासिकेच्या ऐवजी समाजशास्त्राची तासिका घेणं, असं जे काही बदल असतील हे झाले विनिमय वाचक. मग बद्दल, ऐवजी, जागी, बदली, मोबदला असे शब्द त्यामध्ये येतात. उदाहरण दिलंय, साखरेऐवजी गुळ द्या. साखरेऐवजी, साखर हा पदार्थ आहे, त्याच्याऐवजी गुळ हा पदार्थ मागितला. त्यानंतर सचिनच्या जागी धोनीला खेळवणे धोकादायक ठरू शकते. सचिन आणि धोनी हे दोन खेळाडू, त्यांच्या जागी मध्ये शब्द जोडला जागी, आणि या शब्दयोगी अव्ययानं हे वर्गीकरण केलं आहे. आता इथं पहा, हा जागी जो शब्द आहे स्वतंत्र आलेला आहे, पण ऐवजी हा साखर या नामाला जोडून आलेला आहे, म्हणून स्वतंत्रपणे सुद्धा शब्दयोग्याचा वापर दाखवलेला आहे आणि शब्दांना जोडून आलेला सुद्धा दाखवलेला आहे. दिक्वाचक. दिक्वाचक म्हणजे समोरची दिशा दाखवायची आपल्याला. पहिलं आपण पाहिलं होतं स्लाइड मध्ये की मुले शाळेकडे गेली किंवा मुले शाळेकडे जात आहेत. मग कडे म्हणजे काय? तर दिशा.
मग दिक्वाचक म्हणजे दिशावाचक, समोरची दिशा दाखवत असेल किंवा ठिकाण आपला निश्चित करत असेल तर कोणत्या बाजूला जाण्याचं जे काही स्थान असेल ते आपल्याला या ठिकाणी दिशेच्या माध्यमातून आहे. मग प्रति, कडे, लागी इत्यादी जी काही शब्द असतील हे काय असतील, ही दिशावाचक किंवा दिक्वाचक शब्दयोगी अव्ययांची असतील. म्हणजेच आपल्याला दिलेली दिशा निश्चित करताना सुद्धा या शब्दयोगी अव्ययांचा वापर आपल्याला महत्वपूर्ण ठरतो. आणि हे शब्दयोगी अव्यय ज्या ज्या वेळी आपल्याला दिशेचे स्थान निश्चित करायचे असतील त्या त्यावेळी उपयुक्त ठरणारे आहे. पुढची स्लाइड घेऊया. पुढच्या स्लाइड मध्ये काय दिले पाहू. विरोधवाचक. विरोधवाचक म्हणजे विरुद्ध, विन, उलटे, उलट. आता विरोध करायचा आहे, एखाद्या निर्णयाच्या विरुद्ध आपल्याला मत व्यक्त करायचं आहे किंवा एखाद्या गोष्टीचा निषेध दाखवायचा आहे, मग याला म्हणायचं विरोधदर्शक शब्दयोगी अव्यय. मग हे विरोध कशाचा दाखवतात, कसा दाखवायचा हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. पाहूया. विरुद्ध, विन, उलटे, उलट असे काही शब्द असतील. मग भारताविरुद्ध कटकारस्थानी करण्यात शेजारील देशांची अर्धी शक्ती खर्च होते. भारताविरुद्ध, भारताच्या विरुद्ध कारवाई करायची, त्याच्यातच त्यांची शक्ती खर्च होते म्हणते. पोलिसाने चोर पकडला, त्या उलट त्याने पोलिसावरच मारहाणीचा आरोप केला. पोलिसांनी चोर पकडला, चोरानं काय केलं, पोलिसावरच मारहाणीचा आरोप केला. म्हणजे पोलिसांच्या विरोध त्याने केला, त्या उलट पोलीस त्या ठिकाणी काय केला, विरोध केला. म्हणजे विरोधदर्शक शब्दयोगी अव्ययाचा या ठिकाणी आपल्याला वापर झालेला दिसतो. परिमाणवाचक. परिमाण म्हणजेच काय पहा, भर घालायची, आपल्याला परिमाण दर्शवायचं आहे. दिवसभर पाऊस कोसळत होता, पहा सारखा दिवसभर कोसळायला. गावभर फिरून हरण्या गोठ्यात येऊन थांबला. गावभर फिरला, परिमाण, सगळं गाव त्यानं पायाखाली घातलं, सगळा दिवस पाणी पडलं, पाऊस पडला, असं जे वर्गीकरण आहे भर यामध्ये परिमाणवाचक सांगता येईल. पूर्णतावाचक. पुरता, पुरेसा. पूर्णतावाचक म्हणजे ज्यातून पूर्णता किंवा काहीतरी पूर्णपणा दाखवायचा आहे. डब्यात चहापुरती साखर आहे, आता किती साखर आहे, फक्त चहापुरती शिल्लक आहे. पूर्णतावाचक शब्द. आताचा चहा होऊ शकतो. त्यानंतर दिलेला आहे पहा, साधित शब्दयोगी अव्यय. साधित शब्दयोगी अव्यय. आता आपण काल पाहिलं तर साधित शब्द कशाला म्हणायचं, सिद्ध शब्द कशाला म्हणायचं. मग सिद्ध आणि साधित मधला फरक पटकन सांगा. थोड्याशा शब्दात, 2-3 शब्दामध्ये आपण सांगू शकता सिद्ध आणि साधित शब्द काय आहे. सिद्ध शब्द कशाला म्हणायचं आणि साधित शब्द कशाला म्हणायचं. सिद्ध आणि साधित. सिद्ध शब्द, साधित शब्द कशाला सांगता येईल. सिद्ध म्हणजे मूळ रूपात असलेले, ज्यांचा धातू मूळ रूपात आहे त्या रूपामध्येच राहतो असे शब्द जे असतील त्यांना म्हणायचं सिद्ध. आणि साधित म्हटलं की एखाद्या नामाबरोबर, विशेषणाबरोबर, धातू बरोबर, क्रियाविशेषणाबरोबर जर जोडून आले, अशा शब्दांच्या उपयोगाबरोबर जोडून आले तर त्याला म्हणतो आपण साधित शब्दयोगी अव्यय. साधित आणि सिद्ध दोन भूमिका आहेत. सिद्ध म्हटलं की मूळ रूपामध्ये असणाऱ्या धातू किंवा त्यांच्या क्रियापदाचा त्या ठिकाणी वापर, धातूचा वापर केलेला असला पाहिजे. मग नाम साधित पहा. नाम साधित शब्दयोगी अव्यय कोणती, कडपासून कडे, अंतपासून अंतिम, पूर्वपासून पूर्वी, ही झाली नाम साधित शब्दयोगी अव्यय. विशेषण साधित मध्ये पहा, योग्य, विरुद्ध, समान, सहित, सारखा, सम, ही झाली विशेषण साधित. म्हणजे त्यांची योग्यता दाखवली आहे. विशेषणानं त्या शब्दाला, नामाला काहीतरी वेगळे पण दिले आहे, त्याची विशेष माहिती सांगितलेली आहे. असे शब्द जे असतील ते विशेषण साधित शब्दयोगी अव्यय असतील. त्यानंतर आहे धातू साधित. धातू म्हणजे क्रियापदाचं मूळ रूप. मग या मूळ रूपापासून साधलेले शब्द काय असतील, कर पासून करिता, देख पासून देखील, लाग पासून लागून, हे धातू साधित शब्दयोगी अव्यय आहे. त्यानंतर पुढे पहा, क्रियाविशेषण साधित. क्रियाविशेषण म्हणजे क्रियेविषयी विशेष माहिती सांगणारा शब्द. आता या क्रियेविषयी विशेष माहिती सांगणारा जो क्रियाविशेषण आहे त्याच्यापासून काही शब्दयोगी बनले. मग पुढून, मागून, खालून, वरून, आतून, ही जी काही शब्दयोगी अव्यय आहेत ही आहेत क्रियाविशेषण साधित. संस्कृत शब्द साधित. आता पहा, संस्कृत मधून विभक्ती घेतली आपण, शब्दयोगी घेतली नाही, पण आता या संस्कृत शब्दांपासून काही शब्दयोगी तयार झालेली आहेत. मग ही शब्दयोगी परोक्ष, विन, पर्यंत, समक्ष, समीप, ही झाली संस्कृत मधील शब्दयोगी अव्यय. आता शुद्ध शब्दयोगी अव्यय काय प्रकार आहे. शुद्ध शब्दयोगी अव्यय ही कोणत्याही शब्दाला जोडून येत नाही, त्याचा वापर स्वतंत्रपणे केला जातो, त्यांना म्हणायचं शुद्ध शब्दयोगी अव्यय. मग इथं पहा, वर्गीकरण दिलंय, जे काही वर्णन दिलंय, जे शब्दयोगी अव्यय नामाला जोडून येतात परंतु त्या नामाचे सामान्य रूप होत नाही, अशा शब्दयोगी अव्ययांना
शुद्ध शब्दयोगी अव्यय म्हणतात. नामाला जोडून येऊ शकतात पण त्याचं सामान्य रूप होत नाही. सामान्य रूप म्हणजे जसं आपण विभक्तीमध्ये पाहिलं की फूल फुलाला, मूल मुलाला, मुलास, असं जे काही आपण वर्गीकरण केलं होतं, पुण्याला पुण्यास, हे काय पाहिलं होतं, सामान्य रूप युक्त शब्दयोगी. मग यातला ला काढल्यानंतर मुला हे झालं सामान्य रूप, यातला स काढला हे झालं पुण्या सामान्य रूप. अशी जी काही रूप असतील यांना म्हणतो आपण सामान्य रूप. पण या शुद्ध शब्दयोगी अव्ययामध्ये नामाला जोडून येतील परंतु या नामाचं सामान्य रूप होत नाही, म्हणून अशा शब्दयोगी अव्ययांना शुद्ध शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. मग उदाहरणं दिली, नाही, सुद्धा, देखील, मात्रच इत्यादी. पांडुही उदाहरण दिलंय, पांडू ही. आता हे शब्दयोगी अव्यय ही जोडलं पण पांडू या नावाचं सामान्य रूप होते का? नाही, कोणतंही सामान्य रूप होत नाही. आई ही हे शब्द दिला, आई ही. आता यातला ही हा शब्दयोगी अव्यय आपण वगळूया. आई या नावाचं सामान्य रूप होते का? नाही. आईच राहते, मूळ शब्द जसा आहे तसाच, त्या ठिकाणी एकवचन असो अनेकवचन असो, विभक्तीचा कुठलाही प्रत्यय लागलेला असो तरी आई हा मूळ शब्द जसा आहे तसाच राहतो. पांडू हा शब्द मूळ जसा आहे तसाच राहतो, याच्यामध्ये कोणताही बदल होत नाही, सामान्य रूप होत नाही. म्हणून या शब्दयोगी अव्ययांना आपण शुद्ध शब्दयोगी अव्यय असे म्हणतो. तुम्ही सुद्धा, तिसरा शब्द दिलाय तुम्ही सुद्धा, म्हणजे तुम्ही सुद्धा या शब्दात सुद्धा आपण जो काही आहे यामध्ये सामान्य रूप होत नाही. आणि हे सामान्य रूप न होता त्यामुळं त्याचं जे काही विश्लेषण आपल्याला करता येईल किंवा जे काही आपल्याला वर्गीकरण करता येते हे सामान्य रूपाच्या बाबतीत आपल्याला या ठिकाणी जाणवते. म्हणजे शुद्ध शब्दयोगी अव्ययाचं स्थान हे त्या दिलेल्या शब्दातील सामान्य रूपाला आधारित असते. सामान्य रूप जर होत असेल तर ते शब्दयोगी अव्यय हे शुद्ध असणार नाही, आणि जर सामान्य रूप होतच नसेल तर त्यांना आपण शुद्ध शब्दयोगी अव्यय असे म्हणू शकतो. पुढे दिलेलं स्लाइड पाहूया. यामध्ये सांगितलंय शुद्ध शब्दयोगी अव्ययाची काही वैशिष्ट्ये सांगितलीत आणि ही वैशिष्ट्ये काय आहेत हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहूया. वैशिष्ट्यांमध्ये सांगितलं ती कोणत्याही प्रकारच्या विभक्ती प्रत्ययाचे कार्य करत नाहीत. शब्दयोगी अव्यय ही विभक्ती प्रत्ययाचं कार्य करत नाहीत. कोणती? शुद्ध शब्दयोगी अव्यय. शब्दाला जोडल्यास त्याचे सामान्य रूप होत नाही. आधीच आपण पाहिलं उदाहरणामध्ये की शब्दयोगी अव्ययाचं सामान्य रूप होत नाही. ही अव्यय शब्दांचा धातूशी संबंध दाखवत नाही. धातूंचा संबंध कोणताही दाखवत नाही. त्याचं क्रियापदाशी युक्त रूप असं तयार होत नाही. विभक्ती प्रतिरूपक शब्दयोगी अव्यय. आता पहा, विभक्ती प्रतिरूपक म्हणजे काय? तर विभक्तीचे प्रत्यय वापरून तयार झालेली जी काही शब्दयोगी अव्यय असतील ती शब्दयोगी अव्यय म्हणजेच विभक्ती प्रतिरूपक शब्दयोगी अव्यय. इथं पहा, विभक्ती प्रत्ययाचे कार्य करणाऱ्या शब्दयोगी अव्ययाला विभक्ती प्रतिरूपक शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. खालील शब्दयोगी अव्यय विभक्तीचे कार्य करतात. विभक्तीचे कार्य करणारे जे काही शब्दयोगी अव्यय असतील ते शब्दयोगी अव्यय ही विभक्ती प्रतिरूपक शब्दयोगी अव्यय म्हणून ओळखली जातात. मग इथं उदाहरण दिलेत पहा. विभक्ती दिली द्वितीयाचे प्रत्यय आहेत स, ला, ना, ते. हे 4 प्रत्यय आहेत विभक्तीचे, स, ला, ना, ते, द्वितीय आणि चतुर्थीचे. मग द्वितीयचे इथं पहा प्रत, लागे. आता हे अव्यययुक्त रूप बनवले, म्हणजे जसं इथं पहा एक उदाहरण लिहिलंय मी. समजा काही उदाहरणामध्ये शब्द लिहितोय, जसं मानसाला हे लिहिलंय, एक शब्द लिहिलाय आणि यात विभक्तीचं रूप कोणतं जोडलंय? प्रत्यय ला, हा प्रत्यय जोडला. आता मी काय केलंय, हा ला प्रत्यय या ठिकाणी काढला आणि माणसा प्रती असं त्याचं एक प्रत्यय युक्त रूप बनवलं. शब्दयोगी अव्यय त्याला जोडला आणि मानसा प्रती असं त्याचं रूप झालंय. मग हे जे काही रूप असेल मानसा प्रती हे झालं विभक्ती प्रतिरूपक शब्दयोगी अव्ययाचं. म्हणजे दिलेल्या शब्दांचं जर विभक्तीच्या प्रत्ययासह आपल्याला जर रूप मांडता येत असेल तर त्याला विभक्ती प्रतिरूपक असे म्हणतो. मग ही अव्यय आहेत प्रत, लागे, हे द्वितीय विभक्तीला उपयुक्त ठरतात. तृतीयमध्ये कडून, करवी, द्वारा, मुळे, योगे, प्रमाणे, सह, बरोबर. कडून, करवी आता कारण, त्याचा कारक काय आहे? करण. मग याप्रमाणे हे त्याची कारण दाखवायची असतील त्याच्यासोबत जोडण्याची जी काही रूप आहेत ही आहेत विभक्ती प्रतिरूपक अव्यय. चतुर्थीमध्ये पहा, करिता, कडे, साठी, बद्दल, प्रित्यर्थ, योजित, जसं द्वितीयाला लागू होतात तसंच या चतुर्थीला सुद्धा हे प्रत्यय
लागू होतात. म्हणजे कडे, कडिता, साठी. कारण तर काय, तर याचा विभक्तीचा जो कारकार्थ आहे हा चतुर्थीचा आहे. चतुर्थीचा कारकार्थ काय आहे? संप्रदानी चतुर्थी म्हणतो आपण तिला. भेट किंवा दान. भेट किंवा दान हे झालं चतुर्थीचं कारकार्थ. मग या कारकार्थांच्यासाठी भेटीसाठी, दानासाठी, कडे, प्रत असे आपण हे विभक्तीचे अवयव वापरू शकतो. पंचमी, पंचमीचा आहे ऊन होऊन तुलना करायची असेल, कारकार्थ आहेत अपादान, वियोग दाखवायचा आहे. मग पेक्षा, पासून, शिवाय, खेरीज, कडून, वाचून हे काय झाले? वियोग दाखवणारे आणि त्यामधल्या अपादानाचं कार्य करणारे जी काही पंचमीचे अवयव असतील त्याला विभक्ती प्रतिरूपक अवयव जोडलेले आहे. षष्टी, षष्टीचे कारकार्थ आहेत चाचीचे, चा, ची, चे. मग हे काय सांगतात? स्वामित्व किंवा मालकी दाखवतात. मग इथं पहा, च्या संबंधी, च्या विषयी असं जे काही आपण बोलतो ती झाली विभक्ती प्रतिरूपक अवयव. सप्तमी, सप्तमीचा कारकार्थ, सप्तमीचे प्रत्यय आहेत त, ई, आ आणि कारकार्थ आहे अपादान. अपादान म्हणजे चतुर्थीचं काय आहे? सॉरी, अपादान नाही, अधिकरण. अधिकरण. अधिकरण, अधिकरण म्हणजे काय? तर स्थान किंवा निश्चिती, स्थान किंवा वेळेची निश्चिती ही जी दाखवलेली असते ती सप्तमीने दाखवलेली असते. आणि याचं वर्गीकरणासाठी आपल्याला जी काही शब्दरूपक अवयव दिलेली आहेत ती आहेत मध्ये, खाली, ठाई, समोर, भोवती, ऐवजी. ही अधिकरण युक्त म्हणजे स्थान निश्चिती करणारी किंवा स्थानापासून त्याचं निश्चित जागा दाखवणारी जी काही वर्गीकरणात्मक अव्यय आहेत ही आहेत शब्दयोगी अव्ययाची विभक्ती प्रतिरूपक अव्यय. द्वितीयेचं पहा, जर कर्त्याची कर्मावर क्रिया घडत असेल, द्वितीया, जर कर्त्याची कर्मावर क्रिया घडत असेल व अशा कर्माला प्रत, लागी, प्रत्यय जोडलेला असेल व दानाचा किंवा भेटीचा संबंध नसेल तर हे शब्दयोगी अव्यय द्वितीय विभक्तीचे कार्य करतात, द्वितीयेच्या प्रत्ययाचे कार्य करतात. चतुर्थीमध्ये काय सांगितलेलं आहे? दान किंवा भेट. पण द्वितीयेमध्ये दान किंवा भेट येत नाही. त्यामुळं कर्त्याची कर्मावर क्रिया असणं, कारण द्वितीयेचा काय आपला द्वितीयेचा कारकार्थ आहे कर्म. मग कर्म जर असेल, कर्मावर क्रिया होत असेल तरच आपण त्याला द्वितीय विभक्ती म्हणू शकतो. मग हे द्वितीय विभक्तीचे पाहिजे दिलं, कृष्ण अर्जुनाप्रत बोलला. कृष्ण अर्जुनाप्रत बोला. कोणासाठी बोलला कृष्ण? अर्जुनाप्रती. म्हणजे कृष्णाने बोलण्याची क्रिया जी केलेली आहे ती कोणासाठी झाली? अर्जुनासाठी झालेली आहे. म्हणून या ठिकाणी आता भेट किंवा दान आहे का काही? कृष्णाने अर्जुनाला काय दिले की अर्जुनानं कृष्णाकडून काय घेतलं असं काही आहे का? नाही. म्हणून हे झालं द्वितीय प्रतिरूपक विभक्ती. मग इथं कृष्ण अर्जुनाला बोलला, त्याचं रूप दिलंय. प्रत हे शब्दयोगी अव्ययाच्या जागी काय केलं? त्याला कारकार्थ कर्म असल्यामुळं विभक्तीचे ला प्रत्यय त्या ठिकाणी जोडलेला आहे. मग अभिमन्यू आहे अर्जुनाला, कृष्ण अर्जुनाला बोलला, हे वाक्य या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. म्हणजेच दिलेल्या वाक्यामध्ये जी काही विभक्तीचे प्रत्यय असतील, जसं आपण प्रथमा, द्वितीय, तृतीय पाहिलं, त्याचप्रमाणे या विभक्तीच्या प्रत्ययानुसार ही ती काही शब्दयोगी अव्ययाची रचना असेल, या शब्दयोगी अव्ययाच्या रचनेला विभक्ती प्रतिरूपक शब्दयोगी अव्यय असं आपण वर्गीकृत करत असतो. आणि यातून विभक्तीचे कारकार्थ, त्याचे कारकार्थाबरोबर त्याचे जे काही प्रत्यय आहेत हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. पुढच्या स्लाइड मध्ये काय दिलंय पहा, की दिलेली माहिती ही तृतीयेची आहे. तृतीय म्हणजे काय? त्याचं साधन. तृतीय म्हणजे धातू साधित सांगा ना सर एकदा. धातू साधित, नाम धातू साधित ते सांगा की एकदा. धातू साधित जी सांगितलं होतं, धातू साधिता म्हणजे क्रियापद. म्हणतो ते पहिल्यांदा लक्षात घ्या. धातू साधिताचं आपण बऱ्याच वेळाच पाहिलं, तरी पण इथं पाहता धातू हा धातू म्हणजे काय हे पहिल्यांदा समजून घ्या. धातू साधित समजण्याच्या आधी धातू समजणं महत्वाचं आहे. धातू म्हणजे काय? क्रियापदातील मूळ शब्द, क्रियापदातील मूळ क्रियादर्शक जो शब्द असतो त्याला म्हणायचं धातू. म्हणजे जर इथं दिलं रडणे, हे काय झालं? क्रियापदाचं रूप झालं. रडणे क्रिया दाखवायला रडण्याची. हसणे ही झाली हसण्याची क्रिया. त्याच्यानंतर जेवणे, जेवण्याची क्रिया. आता हे काही तुमच्या पुढे मी स्क्रीनवर उदाहरणं लिहिली आहेत, उदाहरणात शब्द लिहिले आहेत. मग इथं पहा, धातू म्हणजे काय समजून घ्या पहिले. आता हे दिलेलं जे रडणे क्रियापद आहे यातला मूळ धातू कोणता आहे तो पहा. मूळ धातू कोणता आहे आपला? रड. या दिलेल्या वाक्यातला मूळ, या शब्दातला मूळ धातू कोणता आहे? रड. रड हा मूळ धातू आहे. हसणे यातला मूळ धातू कोणता आहे? हस हा मूळ धातू आहे. जेवणे यातला मूळ धातू कोणता आहे?
जेव. जेव. म्हणजे ही जे काही धातूची जी रूप आहेत, धातुयुक्त क्रियापद, क्रियेतील मुख्य जे काही क्रियादर्शक शब्द आहे, रडण्याची क्रिया, हसण्याची क्रिया, जेवण्याची क्रिया, हे दाखवणारे जे काही शब्द आहेत, या शब्दांचा जो पहिले जे शब्द दाखवलेले आहेत आपल्याला, हस, रड आणि जेव, हे झाले धातू. मग धातू साधित काय? धातू साधित नाम असेल, धातू साधित सर्वनाम असेल किंवा धातू साधित विशेषण असेल, तर हे या धातुयुक्त रूपापासून बनलेले असणं आवश्यक आहे. धातू साधित रूपापासून बनलेलं म्हणजे मूळ धातूपासून बनलेलं जर असेल, धातू अधिक त्याचा साधित म्हणजे काय? साधने. साधित म्हणजे काय? साधने. म्हणजे धातूपासून साधलेलं जर असेल शब्द किंवा नाम, सर्वनाम जे काय असेल, हे झालं धातू साधित. म्हणजे धातूचा उपयोग करून बनवलेल्या शब्दाला धातू साधित असे म्हणतात. मग हे धातू साधित कोणत्या कोणत्या प्रकारचे असेल? धातू साधित नाम असेल, धातू साधित नाम असेल, विशेषण असेल, त्याच्यानंतर क्रियापद असेल, त्याच्यानंतर सर्वनाम असेल, त्याच्यानंतर क्रियाविशेषण अव्यय असेल. काल आपण पाहिलेलं धातू साधित क्रियाविशेषण अव्यय. मग धातू साधित शब्दयोगी अव्यय सुद्धा या ठिकाणी आपल्याला जोडता येईल. धातू साधित शब्दयोगी अव्ययाचं कोणतं उदाहरण सांगितलं तुम्हाला इथं? रड पाहिलं, रडणारा. त्याच्यानंतर इतर काही, आता इथं जी मागची स्लाइड पाहिली त्याच्यामध्ये हे धातू साधित, नाम साधित, क्रियाविशेषणाचे जे काही रूप होते ती सुद्धा आपण पाहिली आहे. मग धातू साधित म्हणजे लक्षात ठेवायचं, धातू साधित म्हणलं की क्रियापदातील मूळ धातूपासून बनलेलं नाव किंवा शब्द. क्रियापदातील मूळ धातूपासून बनलेल्या नामाला, शब्दाला धातू साधित असे म्हणतात. साधित म्हटलं की साधणारे. साधणारे म्हणजे जोडणारे, त्याच्यापासून त्याच्यासोबत जोडलेले गेलेले जे काही शब्द असतील हे धातू साधित असतील. मग धातू म्हणजे लक्षात ठेवायचं पहिल्यांदा की क्रियेतील मूळ क्रियावाचक शब्द, दिलेल्या क्रियापदातील मूळ क्रियावाचक शब्द. मग आता तुम्ही धातू सहज ओळखू शकता. आता पहा, हसणारा, यामध्ये हस हा धातू झाला. त्याच्यानंतर बसणारा, मूळ धातू झाला बस. पळणारा, मूळ धातू झाला पळ. खाणारा, मूळ धातू झाला खा. या प्रकारचं जे काही आपल्या पुढे वर्गीकरण असेल हे झाले धातू, मूळ धातू त्या क्रियापदातले, आणि त्याच्यानुसार शब्द जर साधलेले असतील, त्याच्यापासून जर शब्द बनवलेले असतील, तर हे धातू साधित नाम, विशेषण किंवा शब्दयोगी अव्यय असतील. आता पाहूया तृतीया. तृतीयेचं जे काय असते ते कारकर्ता आहे, करण किंवा साधन. मग इथं दिलंय, साधन म्हणून वापरलेल्या घटकाला जोडून, करून, करवी, सह, द्वारा, मुळे, योगे, प्रमाणे, बरोबर हे प्रत्यय ने, ए, शिनी या तृतीयेच्या प्रत्ययाचे कारकार्थ किंवा प्रत्ययाचे कार्य करतात. म्हणजेच पाहता इथं तृतीयेचे जे काही आपले प्रत्यय आहेत हे काय आहेत? ने, ए, शिनी किंवा ने, ए, निशी. ने, ए, शी. एक वचनी म्हणलं तर ने, ए, शी, आणि एक वचनी म्हणलं तर ने, ए, शिनी. मग हे तृतीयेचे जे काही प्रत्यय आहेत या प्रत्ययाप्रमाणे जर कार्य घडत असेल, म्हणजे कोणाचं? साधन म्हणून वापरलेल्या घटकाला जोडलेले कडून, करवी, सह, द्वारा, मुळे, योगे, प्रमाणे हे जे शब्द आहेत, कडून, करवी, द्वारा, मुळे, योगे, सह, हे या विभक्तीच्या प्रत्ययाचे कार्य करत असतील तर ती तृतीय विभक्तीचा प्रतिरूपक शब्द असतो. मग पहा इथं, मांजराकडून उंदीर मारला जातो. मांजराकडून, इथं कडून हा प्रत्यय जोडलेला आहे आणि शब्द जोडलेला आहे. याचं मूळ वाक्य काय झालं पहा, मांजराने उंदीर मारला. त्याचा अर्थामध्ये फरक पडला का? मांजराकडून उंदीर मारला गेला किंवा मांजराने उंदीर मारला. क्रिया एकच झाली. कोणावर क्रिया घडली? उंदरावर. कोणी केली? मांजराने केली. आणि कशाची क्रिया केली? मारण्याची क्रिया केली. म्हणून इथं मांजराकडून, कडूनच्या ऐवजी या ठिकाणी तृतीयेचा ने हा प्रत्यय या ठिकाणी वापरलेला आहे. कडूनच्या ऐवजी ने. म्हणजे हे वाक्य झालं विभक्ती प्रतिरूपक. मला पोस्टाद्वारे पत्र मिळाले. पोस्टाद्वारे पत्र मिळाले. द्वारेच्या ऐवजी काय घेतलंय पहा इथं वाक्यामध्ये, मला पोस्टाने पत्र मिळाले. द्वारेच्या ऐवजी पोस्टाने, पुन्हा ने प्रत्यय वापरलेला आहे आणि मला पोस्टाने पत्र मिळाले. या प्रकारचं तृतीयेचा वापरयुक्त हे शब्दयोगी अव्यय दाखवलेले आहेत. त्यानंतर चतुर्थीमध्ये काय दिलंय पहा, चतुर्थी संप्रदानी चतुर्थी म्हणतो आपण. या संप्रदान म्हणजेच काय? दान, भेट. प्रत्यक्ष कर्म सोडून इतर शब्दांना लागलेले करिता, कडे, साठी, प्रत, बद्दल, प्रित्यर्थ, ऐवजी, स्तव हे प्रत्यय सला, नाते या चतुर्थी विभक्तीच्या प्रत्ययाचे कार्य करतात. तसेच दान घेणारे कर्माचे हेच प्रत्यय चतुर्थीचे असतात. आता पहा, विभक्ती द्वितीय आणि विभक्ती चतुर्थी यातला सर्वात मोठा आणि महत्वाचा बदल काय आहे?
तर द्वितीयेचा कारकार्थ जो आहे तो कर्म आहे, म्हणजे कर्मानुसार ही विभक्ती ठरते. तर चतुर्थीमध्ये काय आहे, दान किंवा भेट. दान किंवा भेट हे महत्वाचं आहे. ह्या दोन शब्दाच्या ह्याच्यानुसार लक्षात ठेवायचं. चतुर्थी नाव लक्षात ठेवताना लगेच लक्षात ठेवायचं, संप्रदानी. त्याच्यात दान हा शब्द आहे, संप्रदानी चतुर्थी. म्हणजे जर कर्म असेल तर लगेच द्वितीया, आणि कर्माऐवजी जर दान किंवा भेट दिलेली असेल तर ती चतुर्थी. मग इथं हे चतुर्थीचे कोणते प्रत्यय आहेत, कडेसाठी, लागे, प्रित्यर्थऐवजी स्तव. हे कर्म काय म्हणते पहा, चतुर्थी विभक्ताचे प्रत्यय कार्य करतात, पण कोणाला जोडून येत असतील म्हणते, प्रत्यक्ष कर्म सोडून. प्रत्यक्ष कर्म सोडून म्हणजे कर्माच्या शिवाय जर येत असतील तरच ते काय असतील, चतुर्थीचे कारकार्थ दाखवलेले असतील. मग इथं पहा, तो पुण्याकडे गेला. पुण्याकडे गेला, इथं कडे या ऐवजी काय घेतलं, पुण्याला गेला. द्वितीयचा चतुर्थीचा कारकार्थ. द्वितीयचा आहे का तो, नाही, चतुर्थीचा घेतला या ठिकाणी ला. पुण्याला गेला. मी उपचाराकरिता मुंबईस जात आहे. मुंबईला पहा, उपचाराला मुंबईस जात आहे. उपचाराकरिताच्या ऐवजी उपचाराला असा शब्द बनवला. हे रान गायीसाठी ठेवले आहे. गायीसाठी, यासाठी काय केले पहा, गायींना ठेवले आहे. चतुर्थीचे प्रत्यय वापरलेले आहेत, गायींना. समारंभ प्रित्यार्थ आपणास निमंत्रण आले. पहा, प्रित्यर्थ याऐवजी समारंभाला आपणास निमंत्रण आले असं वाक्य बनवले. बाबांनी मधुसाठी शर्ट आणला. कोणासाठी आणला, मधुसाठी. साठी ऐवजी मधुला. यासारख्या रचना शब्दयोगी अव्ययात केलेल्या आहेत. म्हणजे विभक्तीचं कार्य सुद्धा शब्दयोगी अव्ययाच्या रूपामध्ये आपल्याला सांगता येऊ शकते. तृतीयेचे कारकार्थ असतील, द्वितीयेचे कारकार्थ असतील, हे सर्व कारकार्थ सुद्धा आपल्याला या विभक्ती अंतर्गत वापरता येतात. त्यानंतर पुढच्या स्लाइडकडे वळूया. पुढची स्लाइड जी आपली आहे त्यामध्ये काय सांगितलंय ते पाहूयात, की जर दिलेली ही काही कारकार्थ असतील, या कारकार्थाचे काही वर्गीकरण असेल, हे वर्गीकरण आपल्याला त्या त्या प्रकारानुसार पाहायला मिळते. म्हणजेच विभक्तीचे कारकार्थ हे विभक्तीच्या माध्यमातून आपल्याला दिसून येत असतात. आता इथपर्यंत आपण आलेले आहोत आणि हे कारकार्थ जे काय आहेत पाहूया. पंचमीचा. पंचमीमध्ये दिलंय पासून, पेक्षा, शिवाय, खेरीज, कडून, वाचून. पहा, पंचमीमध्ये पासून, पेक्षा, शिवाय, खेरीज, वाचून, कडून हे जे अव्यय नामाला जोडले असतात, ऊन, होऊन या पंचमीच्या प्रत्ययाचे कार्य करतात. मग पुण्याहून मुंबई 200 किमी आहे. अंतर सांगितलंय, पुण्यापासूनच्या ऐवजी पुण्याहून मुंबई 200 किमी आहे. तुझ्यापेक्षा मी 5 वर्षांनी मोठा आहे. पेक्षा, पेक्षाच्या ऐवजी तुझ्याहून मी 5 वर्षांनी मोठा आहे. ऊन, हे विभक्तीचे प्रत्यय पंचमी विभक्तीचे या ठिकाणी वापरलेले आहेत. षष्टीमध्ये काय सांगितले पहा, संबंधी विषय. षष्टी म्हणजे मालकी हक्क दाखवायचा, चाचीचे हे प्रत्यय आहेत. षष्टीच्या प्रत्ययाचे कार्य. त्याने भारताविषयी निबंध लिहिला. त्याने भारताचा निबंध लिहिला. वाक्य बनवलं, त्याने भारताचा निबंध लिहिला. भारताविषयीच्या ऐवजी भारताचा असं विभक्ती प्रत्ययात रूप त्याला दाखवलेलं आहे. सप्तमीमध्ये पहा, मध्ये, खाली, ठाई, समोर, भोवती ऐवजी या अव्ययांचा वापर स्थळ दाखवण्यासाठी किंवा वेळ दाखवण्यासाठी केलेला असतो. आणि तई, आ हे प्रत्यय वापरले असतील, त्यांच्या ऐवजी हे शब्द वापरलेले असतील तर त्या विभक्तीचं कार्य सप्तमीचं असते. पहा, माझ्या मनामध्ये तुला जागा नाही. आता मनामध्ये ऐवजी काय केलंय, माझ्या मनात तुला जागा नाही, तर हा विभक्तीचा प्रत्यय सप्तमीचा जोडला. तुझे ठाई एकही गुण नाही. तुझे ठाई म्हणजे काय, तुझ्यात एकही गुण नाही. तुझ्यात एकही गुण नाही असं जे काही वर्गीकरण केलेलं आहे, विश्लेषण केलेलं आहे, हे सप्तमी विभक्तीच्या प्रत्ययाचं या ठिकाणी आपल्याला जाणून घेता येईल. म्हणजे दिलेले जे काही कारकार्थ आहेत, विभक्तीचे प्रत्यय आहेत, हे विभक्तीचे प्रत्यय जे कार्य करतात त्यानुसार शब्दयोगी अव्ययांचं सुद्धा आपल्याला या ठिकाणी वर्गीकरण करता येऊ शकते. आणि हे वर्गीकरण आपल्याला महत्वपूर्ण ठरणार आहे. म्हणजेच दिलेल्या माहितीनुसार शब्दयोगी अव्यय हे विभक्ती प्रतिरूपक अव्ययाचं कार्य करतात, पण विभक्ती हे स्वतंत्रपणे शब्दयोगी अव्ययाचं काम करू शकत नाहीत. म्हणजे दिलेली जी काही शब्दयोगी अव्यय असतील ही स्वतंत्रपणे वापरता येऊ शकतात. विभक्ती ही स्वतंत्रपणे वापरता येतात, आणि म्हणजे स्वतंत्रपणे वापरता येत नाही, ती नामालाच जोडून वापरावी लागतात. पण शब्दयोगी अव्यय ही शब्दाला सुद्धा जोडून येतात आणि ती स्वतंत्रपणे सुद्धा वापरता येतात. पण विभक्तीचे प्रत्यय हे नामाला किंवा त्या नामाचे कार्य करणाऱ्या शब्दाला जोडलेले असणे आवश्यक आहे. ते स्वतंत्रपणे कधीही वापरता येऊ शकत नाहीत. हा विभक्ती आणि शब्दयोगी अव्ययामधला सर्वात मोठा फरक आहे. झालं होतं कारकार्थ. काय झालं, कारकार्थ हे मिस झालं होतं थोडस तास. ते आपण ते एखाद्या वेळेस नंतरच्या आपण ज्या तासिकेमध्ये हे करताना करून घेऊ. त्याच्या पीपीटी तुम्हाला टाकलेले आहेत, किंवा या तासिकेच्या नंतर वेळ मिळाला तर आपण घेऊ, कारण पुढची तासिका आहे. थोडस आपलं पाठ्यघटक आपण कव्हर करूया, त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती निश्चित स्वरूपात देतो. पुढचं आपलं शब्दयोगी अव्ययाकडे वळूया. पुढचं आहे
उभयन्वी अव्यय. आता ज्याप्रमाणे शब्दयोगी अव्यय हे शब्दांचे कार्य करत होते, शब्दांना जोडण्याचं कार्य करत होते, त्याचप्रमाणे आता शब्दयोगी अव्ययाच्या ऐवजी हे उभयन्वी अव्यय आपल्याला पाहायचं आहे. हे शब्दांची 7वी शब्दजात आहे. आता यामध्ये काय केलं असते, ज्याप्रमाणे आपण शब्दयोगी अव्ययांमध्ये शब्दांना दोन शब्द जोडत होतो, त्या शब्दांना जोडून येत होते. पण इथं काय दिलंय पहा, दोन शब्द किंवा अधिक घटना म्हणजे वाक्य, दोन किंवा अधिक शब्द अथवा वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला उभयन्वी अव्यय असे म्हणतात. उभयन्वी अव्यय अविकारी आहेत कारण त्याच्यात कधीच कोणत्याच प्रकारचा बदल होत नाही. उभयन्वी अव्यय काय करतात, दोन किंवा अधिक शब्द जोडतात किंवा वाक्य सुद्धा जोडतात. दोन किंवा अधिक शब्द तसंच दोन किंवा अधिक वाक्य जोडण्याचं काम हे उभयन्वी अव्यय करत असतात. मग हे उभयन्वी अव्यय जे आहेत हे अविकारी आहेत. अविकारी आहेत म्हणजेच काय आहेत, त्यांच्यामध्ये कोणताही बदल होऊ शकत नाही. मग हे अविकारी स्वरूपामध्ये असल्यामुळं यांच्यामध्ये कोणताही बदल होत नाही आणि ती कोणत्याच प्रकारचा बदल दर्शवित नाहीत. ही अविकारी असलेली जी काही उभयन्वी अव्यय आहेत ते आपण या ठिकाणी पाहूया. उभयन्वी अव्ययाचे खालील दोन प्रकार पडतात. एक आहे प्रधानत्व सूचक. प्रधानत्व सूचक यालाच म्हणतात समानाधिकरण अव्यय. आणि दुसरा आहे गौणत्व सूचक, यालाच म्हणतात व्याधिकरण अव्यय. आता ही जी काही कंसामधली नावे आहेत, व्याधिकरण अव्यय किंवा समानाधिकरण अव्यय, ही वेगवेगळ्या पुस्तकामध्ये वेगवेगळी स्वरूपामध्ये आपल्याला माहिती मिळते. ही त्यानुसार या ठिकाणी नोंद केलेली आहे. ही पेन लिहिलेली माहिती तुम्हाला यासाठी उपयुक्त ठरू शकते. म्हणजेच आता इथं प्रधानत्व सूचक म्हणजे प्रधान आहेत. यामध्ये काय आहे, प्रधानत्व सूचक म्हणजे काहीतरी प्रधान किंवा मुख्य बाब दाखवलेली आहे. आणि गौणत्व म्हणजे काहीतरी जिचं महत्व फारसं नाही अशा बाबी या ठिकाणी दाखवलेल्या आहे. मग प्रधानत्व सूचक मध्ये काय होतं, संयुक्त वाक्य असते. प्रधानत्व सूचक जी उभयन्वी अव्यय आहेत ही संयुक्त वाक्य दर्शवतात. संयुक्त वाक्य म्हणजे काय, दोन वाक्य जोडण्याचं काम, दोन किंवा अधिक वाक्य जोडण्याचं काम, किंवा जी काय करतात दोन किंवा अधिक वाक्य शब्द, अधिक वाक्य किंवा शब्द यामध्ये जोडलेले असतात. जसं आपण संयुक्त स्वर पाहिलं होतं, ज्यामध्ये अ अधिक ई बरोबर काय केला होता आपण, ए किंवा आय. म्हणजे हे जे आपण वर्गीकरण केलं होतं संयुक्त स्वराचे, याच्यामध्ये सुद्धा किती घटक आले, दोन आले पहा. म्हणजे हे जे काही वर्गीकरण असेल ते त्याच प्रकारचं वर्गीकरण या ठिकाणी संयुक्त वाक्यामध्ये म्हणजे काय, तर आपल्याला कमीत कमी दोन वाक्य या ठिकाणी जोडलेली असतील आणि या वाक्यांच्या जोडणीला आपण संयुक्त वाक्य असे म्हणत असतो. मग हे संयुक्त वाक्य जे काही असेल हे प्रधानत्व सूचक उभयन्वी अव्ययामध्ये येते. मग हे याचे सुद्धा 4 प्रकार पडतात. यामध्ये समुच्चय बोधक, विकल्प बोधक, न्यूनत्व बोधक आणि परिणाम बोधक. गौणत्व मध्ये काय, तर गौण स्थान असते. एखाद्या मुख्य वाक्याबद्दल ही माहिती देते. मुख्य वाक्यातलं थोडस काहीतरी माहिती सांगावी का म्हणून सांगते. मग हे मिश्र वाक्यामध्ये येतात. मिश्र वाक्याचे प्रकार यामध्ये उद्देश बोधक, संकेत बोधक, स्वरूप बोधक आणि कारण बोधक. दोन्ही उभयन्वी अव्ययांचे 4 उपप्रकार पडतात. संयुक्त म्हणजे प्रधानत्व बोधकचे सुद्धा 4 आणि गौणत्व बोधकचे सुद्धा 4. हे 4 प्रकार दोन्ही प्रकाराचे जे महत्वाचे आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहेत. आता प्रधानत्व सूचक म्हणजे काय पहा. प्रधानत्व सूचक उभयन्वी अव्ययाचे जे काही वर्गीकरण असेल, जे काही विश्लेषण असेल ते या ठिकाणी पाहूया. अर्थाच्या दृष्टीने दोन स्वतंत्र वाक्य म्हणजे एक प्रधान वाक्य जोडणाऱ्या शब्दाला प्रधानत्व सूचक उभयन्वी अव्यय असे म्हणतात. दोन स्वतंत्र वाक्य जोडायची अर्थाच्या दृष्टीनं पहा. दोन्ही वाक्यांचा अर्थ स्वतंत्र असला पाहिजे. जोडली गेलेली वाक्य संयुक्त वाक्य होतात. या प्रधानत्व सूचक उभयन्वी अव्ययाने जर वाक्य जोडले, दोन स्वतंत्र अर्थ असणारी, तर ती काय होतात, संयुक्त वाक्य होतात. प्रधानत्व सूचक उभयन्वी अव्ययांना समानाधिकरण अव्यय असे सुद्धा म्हणतात. हे पाहिजे, समानाधिकरण अव्यय असे सुद्धा म्हणतात. इथे लिहून ठेवलेलं आहे. मग प्रधान वाक्य अधिक प्रधान वाक्य, दोन्ही वाक्य प्रधान असतील त्याच्यामध्ये पहा. पहिलंही वाक्य प्रधान असेल आणि जोडलेलं दुसरं वाक्य सुद्धा प्रधान असेल. म्हणजे हे एकमेकांवर अवलंबूनच असतील. याच्यामध्ये कुठलंही महत्व किंवा दोन वाक्यांमधील गौणत्व सिद्ध होणार नाही. दोन्ही वाक्य ही त्या वाक्यानुसार प्रधानच असतील. त्यांच्यामध्ये ते प्रधानत्व म्हणजे महत्व दोघांचंही अधोरेखित केलेलं असणे आवश्यक ठरणार आहे. म्हणून या वाक्यांना प्रधानत्व सूचक उभयन्वी अव्यय असे म्हटलेलं आहे. पुढील स्लाइड मध्ये पाहूया आपण. या वाक्यांच्या विश्लेषणाचं काहीतरी महत्वाचं जे काही विश्लेषण दिलेलं आहे, वर्गीकरण दिलेलं आहे ते पाहूया. प्रधानत्व सूचक अव्ययाबाबत आपल्याला माहिती दिलेली आहे आणि ही माहिती काय सांगते, तर यांचे प्रकार दिलेत पहा. यांचे किती प्रकार पडतात, मग ते 4.
4 प्रकार पडतात आणि या 4 प्रकारानुसार यांचं वर्गीकरण आपल्याला करायचं आहे. जर एखाद्या उभयन्वी अव्ययाने 2 शब्द एकत्र जोडले तर ते एकाच जातीचे असतात. पाय जोडलेले शब्द हे एकाच जातीचे असतात. एकाच जातीचे म्हणजे नाम असेल तर ते दोन्ही नामच असतील, सर्वनाम असेल तर दोन्ही सर्वनामच असतील, विशेषण असतील तर ती दोन्ही विशेषणच असतील, क्रियापदे असतील तर ती दोन्ही क्रियापदेच असतील. आता मला सांगा, जर आपण मागील काही स्लाइड पाहिलं की 2 क्रियापद आली तर आपण काय होते म्हणलं, संयुक्त क्रियापद होते म्हणलं, जोडून जर 2 क्रियापद आली तर. पण आता या उभयन्वी अव्ययामध्ये 2 क्रियापद जर एकत्र आलेली असतील किंवा 2 वाक्यामध्ये 2 क्रियापद वेगवेगळे आलेली असतील तर ही संयुक्त क्रियापदे होतील का? होतील का दोन्ही संयुक्त क्रियापदे? कल्पना करा, जोडून जर समजा 2 क्रियापदे आली तर आपण काय केलं, मागे आधी पाहिलं की संयुक्त क्रियापद होते म्हणलं. पण इथं आपल्याला उभयन्वी अव्ययाचं जे वर्गीकरण करतोय, जर वाक्यामध्ये 2 क्रियापद आलेली असतील तर ही संयुक्त क्रियापदे होतील का? हो किंवा नाही? होतील. होतील. कसे होतील? इथं ते 2 क्रियापदं जी दिलेली आहेत ती संयुक्त क्रियापदे होणार नाहीत. कारण उभयन्वी अव्यय काय सांगतंय आपल्याला की 2 प्रधान वाक्य आपण जोडत आहोत. 2 प्रधान वाक्य जोडत आहोत. प्रधान वाक्य अधिक प्रधान वाक्य असं त्याचं स्वरूप आहे. म्हणजे दोन्ही वाक्य ही प्रधान आहेत. म्हणजे दोन्ही वाक्यात दिलेली क्रियापदे ही स्वतंत्र आहेत. दोन्ही वाक्यात दिलेली क्रियापदे काय आहेत? स्वतंत्र आहेत. म्हणजे पहिलं जे वाक्य दिलेलं आहे, पहिलं वाक्य आता पहा, या ठिकाणी दिलेलं हे जे पहिलं वाक्य आहे यामध्ये सुद्धा एक क्रियापद असेल आणि दुसरं हे वाक्य दिलेलं आहे यामध्ये सुद्धा एक क्रियापद असेल. म्हणजे या वाक्याशी संबंधित क्रियापद हे या वाक्यालाच महत्वाचं असेल आणि या वाक्यात दिलेलं क्रियापद हे या वाक्यालाच महत्वपूर्ण असेल. म्हणजे दोन्ही क्रियापदे जोडल्या चालली का? नाही. जसं एवढा लाडू खाऊन जा, हे खाऊन जा आपण पाहिलं होतं, खाऊन जा यामध्ये खाण्याची व जाण्याची क्रिया दाखवली होती, पण खाल्ल्याशिवाय जायचं नाही असं जे काही वर्गीकरण होतं त्यामुळे या जा क्रियापदामुळेच त्याला अर्थ प्राप्त होता. पण इथं तसं नाही. इथं प्रधान वाक्य दोन्ही आहेत. पहिलंही वाक्य प्रधान आहे आणि दुसरंही वाक्य प्रधानच आहे. म्हणून या पहिल्या वाक्यातलं क्रियापद सुद्धा महत्वाचं आहे आणि दुसऱ्या वाक्यातलं सुद्धा क्रियापद तेवढंच महत्वाचं आहे. म्हणून ही स्वतंत्र क्रियापदे असतील, यांना कुठलंही संयुक्त क्रियापदाचं स्थान येणार नाही. आता पाहूया समुच्चय बोधक. 2 शब्द जोडलेले आहेत एकाच जातीचे. समुच्चय बोधक मध्ये काय सांगितलंय, या उभयन्वी अव्ययाने पहिल्या विधानात आणखी भर टाकण्याचे काम केले जाते. मग पहिल्या वाक्यात भर टाकली. काय भर टाकली पहा, व आणि अन आणखी शिवाय न आणि इत्यादी. मग पहा इथं उदाहरण दिले. वारा सुटला आणि पावसाला सुरुवात झाली. फक्त वारा सुटला का? नाही. वारा सुटला आणि पावसाला सुरुवात झाली. वारा सुटला आणि पावसाला सुरुवात झाली. आणि या शब्दानं काय केलंय पहा, आणि या शब्दानं या वाक्यामध्ये भर घातली, समुच्चय दाखवला. समुच्चय मध्ये काय, एक प्रकारचा संग्रह दाखवला वाक्याचा. वारा सुटला हे एक स्वतंत्र वाक्य आहे पहा. इथं दिलेलं वाक्याचं वर्गीकरण पहा, प्रधान वाक्याचं वर्गीकरण. वारा सुटला, वाक्य पूर्ण झालं का? वारा सुटला वाक्य पूर्ण आहे की नाही? वारा सुटला हे वाक्य पूर्ण आहे की नाही? त्याला स्वतंत्र अर्थ आहे की आहे? त्याला स्वतंत्र अर्थ आहे त्याचा, त्याला हो सर. त्याची स्वतःची क्रिया दाखवत आहे. हो सर. दुसरं त्याच्या पुढचं वाक्य पहा, पावसाला सुरुवात झाली, वाक्य पूर्ण आहे, अर्थ पूर्ण आहे, त्याचं ते स्वतंत्र स्थान दाखवत आहे. पण हे दोन्ही वाक्य आता कोणत्या शब्दाने जोडलीत? दोन्ही दिलेली वाक्य आणि या शब्दाने जोडलीत पहा. आणि म्हणजे पहिलंही वाक्य प्रधान होतं, वारा सुटला, आणि दुसरं वाक्य प्रधान आहे की पावसाला सुरुवात झाली. पण आणि या शब्दानं या 2 वाक्यांना जोडण्याचं काम केलेलं आहे. 2 वाक्यांमधला समुच्चय साधलेला आहे. समुच्चय म्हणजे काय केलं, त्यांना एकत्रित केलेलं आहे. पण दोन्ही क्रियापद ज्याच्या त्याच्या ठिकाणी आहेत. क्रियापदांचं मिश्रण झालं का या ठिकाणी? नाही. म्हणजे क्रियापद संयुक्त बनलेली नाहीत. दिलेलं वाक्य हे आणि या समुच्चय बोधक उभयन्वी अव्ययाने जोडलेलं आहे. पहिलं वाक्य आणि दुसरं वाक्य, दोन्ही वाक्य आणीने जोडलेली आहेत. म्हणजे ही झालं समुच्चय बोधक उभयन्वी अव्यय. दुसरं वाक्य पहा, रामूने काठी घेतली व कुत्र्याला मारले. पहा पहिलं वाक्य कोणतं आहे याच्यातलं?
पहिलं अर्थपूर्ण वाक्य कोणतं आहे? रामूने काठी घेतली. रामूने काठी घेतली. पूर्ण आहे वाक्य त्याचं, त्याला स्वतंत्र क्रियापद आहे. दुसरं वाक्य आहे कुत्र्याला मारले. कुत्र्याने दोन्ही वाक्यांना जोडण्याचं काम कोणत्या समुच्चयबोधक उभयन्वयाने केले? व. मारली. व दोन वाक्य जोडले व या शब्दाने किंवा अक्षराने. तिसरं पहा, मी आज पुऱ्या आणि भजी आणली. पुऱ्या आणि भजी आणलीत म्हणते खाण्यासाठी. पहा, पुऱ्या आणल्याच, पण त्याच्यासोबत काय आणलं? भजी. आण म्हणजे आणखी भर घातली, पुऱ्यासोबत भजी आणली. मी गुरुजींच्या पाया पडलो, शिवाय गुरुदक्षिणा दिली. फक्त पायाच पडलो का? मी पाया पडलो इथपर्यंत एक वाक्य पूर्ण झालं. फक्त पाया पडलो का? नाही. तर त्यांना आणखी काहीतरी दिलंय. मग काय दिलंय? गुरुदक्षिणा दिली. मग कोणत्या शब्दाने हे दोन वाक्य जोडले? गुरुजी शिवाय शिवाय या शब्दाने हे दोन्ही वाक्य जोडलेले आहे. आणि उभयान्वयी अव्ययाने दोन वाक्य जोडल्यास ते संयुक्त वाक्य असते. पहा, इथं संयुक्त वाक्य असते. परंतु दोन कर्ते जोडल्यास व वाक्यात एकच क्रियापद असल्यास असे वाक्य मात्र केवळ वाक्य मानावे. पहा, इथं वाक्यात एकच क्रियापद आहे का? आता जे आपण समुच्चय बोधक पाहिली याच्यामध्ये एकच क्रियापद होतं का? नाही. तर प्रत्येक वाक्याला दोन दोन क्रियापद आहेत की नाही? होय. इथं पहा, गुरु पाया पडलो, दक्षिणा दिली. दोन वाक्य. इथं भजी आणली, पुऱ्या आणल्या. त्याच्यानंतर सुरुवात झाली, वारा सुटला. काठी घेतली, कुत्र्याला मारलं. दोन्ही क्रियापद आहेत. म्हणजे इथं समुच्चय दाखवलेला आहे, पण हे संयुक्त वाक्य आहेत. इथे एकच क्रियापद आहे का? नाही. असं जर वाक्य एकच क्रियापद असेल तर त्याला म्हणायचं केवल वाक्य. इथं काय केलेलं आहे? केवल वाक्य आहे का? एक क्रियापद नसल्यामुळे हे दोन क्रियापद दर्शक वाक्य असल्यामुळे हे झाली संयुक्त वाक्य. अशा जी काही रचना असतील ते रचना आपल्याला या ठिकाणी पाहायच्या आहेत. आता त्यानंतर पहा, लता व मनोज विजूच्या घरी गेले. केवळ वाक्य पहा, दोघांमध्ये लता व मनोज हे दोन कर्ते जोडले. पहा, लता हा एक कर्ता आहे आणि मनोज हा एक कर्ता आहे. दोन्ही नाम आहेत. या दोघांना जोडण्याचं काम कोणा केलं? व या उभयान्वयी अव्ययाने केलं. आणि कुठे गेले म्हणजे ते विजूच्या घरी गेले. आता गेले एक क्रियापद आहे. दोन क्रियापद आलीत का या वाक्यात? एकच आलं. एकच आहे. क्रियापद आलं. त्यामुळे काय झालं? केवळ वाक्य झालं. आता दुसरं वाक्य पहा, सचिनने अभ्यास केला व पास झाला. दोन क्रियापद आहेत, झाला आणि केला. म्हणजे हे झालं संयुक्त वाक्य. जर अभ्यास केला नसता तर ते पास झाला असता का? नाही. म्हणून अभ्यास केला आणि पास झाला, समुच्चय घडवला. विकल्पबोधक मध्ये काय दिलंय पहा, या उभयान्वयी अव्ययातून पर्याय निवड किंवा दिलेल्या गोष्टीपैकी एकाला पसंती दर्शवली जाते. विकल्प दोन पैकी एक. मग अथवा किंवा वा अगर दोन किंवा अनेक घटकापैकी आपल्याला काय घ्यायचं? फक्त एकच घटकाला पसंती द्यायची. मग इथं दिलंय, तुला चहा हवा की कॉफी हवी? सांग, काय हवा? चहा की कॉफी? एकच क्रियापद आहे. तुला चहा हवा की कॉफी? विकल्प कोणतं सांग पटकन, चहा की कॉफी? दुसरं वाक्य पहा, देह जावं अथवा राहावं. देह जावं अथवा राहावं. मेलं तर चालते आणि राहायला जगलो तरी चालते. अथवा या उभयान्वयी अव्ययाने हे जोडलं. इथं हवा म्हणजे हवा की चहा हवा की कॉफी की या अव्ययाने जोडला, विकल्प दाखवला. त्याच्यानंतर मी किंवा माझे वडील या कागदावर सही करेल. बा, मी नाही केली तर माझे वडील करतील किंवा माझ्या वडिलांनी नाही केली तर मी करत. दोघांपैकी एक जण करत. दोघं सही करतील का? नाही. विकल्प दाखवलेला आहे. न्यूनत्व म्हणजे कमीपणा दाखवायचा आहे आपल्याला. मग कमीपणा म्हणजे काय? त्याची काहीतरी कमतरता दाखवायची. न्यूनत्व या शब्दाचा अर्थ होतो कमीपणा. असा असल्यामुळे पहिल्या वाक्यात काहीतरी कमीपणा किंवा उणीव दर्शवणारे दुसरे वाक्य या उभयान्वयी अव्ययाने जोडले जाते. पहिले आता हे उभयान्वयी अव्ययाने जोडायचं. न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्ययाचं काम काय आहे? ही जोडणी करायची, पण पहिल्या वाक्यात कमीपणा असला पाहिजे. पहिल्या वाक्यात काय केलं पाहिजे? काहीतरी कमीपणा किंवा उणीव दर्शवणारे वाक्य या उभयान्वयी अव्ययाने जोडायचं. आता पहिलं वाक्य म्हणजे पहिल्या वाक्यातला जी काही पहिल्या वाक्याची संबंधित जो काही उणीव असेल ती वाक्यात आपल्याला जोडायची. पहा, काय जोडली? त्याने अभ्यास केला. पहा, त्यानं अभ्यास केला परंतु नापास झाला. उणीव दाखवली. काय दाखवली? त्याचं कमीपणा दाखवली. कशाची? नापास झाल्याची उणीव या ठिकाणी दाखवलेली आहे. म्हणजे आपल्याला इथं लक्षात येईल की दिलेल्या वाक्याची रचना आपल्याला या ठिकाणी केलेली आहे. दुसरं वाक्य पहा, तिने स्वयंपाक करून ठेवला पण पाहुणे आलेच नाहीत. पहिलं वाक्य महत्व आहे. तिने स्वयंपाक करून ठेवला पण उणीव काय? पाहुणेच आले नाहीत. तिसरं वाक्य पहा, मरावे परी कीर्ती रूपे उरावे. मेलं तर मेलं पण कीर्ती त्याची शिल्लक राहिली पाहिजे. बाबांना थोडा ताप होता. पहा, बाबांना थोडा ताप होता, बाकी सर्व ठीक. आता ताप आला त्याच्यामुळे त्याचं कमीपणा दाखवला, न्यूनत्व दाखवलं. म्हणजे हे न्यूनत्व बोधक पण, परंतु किंवा परी या शब्दाने दाखवता येतात. आता त्याच्यानंतर आहे परिणाम बोधक. परिणाम बोधक म्हणजे काय?
पहिल्या वाक्यातील घटनेचा किंवा कृतीचा परिणाम दुसऱ्या वाक्यात दिलेला असतो. पहिल्या वाक्यात दिलेल्या घटनेचा किंवा कृतीचा परिणाम दुसऱ्या वाक्यात दिलेला असतो. म्हणजे पहिल्या वाक्यात जी काही घटना घडलेली असेल किंवा जी काही घटना घडलेली आहे किंवा त्याचा काही कारण असेल त्याचा परिणाम दुसऱ्या वाक्यात दिलेला असतो. याला म्हणायचं परिणाम बोधक उभयन्वी अव्यय. मग हे परिणाम बोधक उभयन्वी अव्यय कोणतं ते पाहू. आता परिणाम बोधक उभयन्वी अव्ययांना काय सांगितलं की पहिल्या घटनेचा परिणाम कोणत्या वाक्यात दिलेला आहे, दुसऱ्या वाक्यात दिलेला आहे. मग दुसऱ्या वाक्याला त्यामध्ये महत्व निर्माण झालेलं असू शकते किंवा दुसऱ्या वाक्याच्या नुसारच आपल्याला तसं वर्गीकरण करता येऊ शकते. पाहूया उदाहरणं दिली त्याची. म्हणून सबब याकरिता यास्तव तेव्हा तस्मात की अतएव. तो आजारी होता. पा वाक्य दिलंय तो आजारी होता म्हणून शाळेत आला नाही. पहिल्या गोष्टीचा परिणाम दुसऱ्या वाक्यात दिलाय. तो आजारी होता हे झालं कारण आणि याचा परिणाम काय झाला, शाळेत आला नाही. पहिल्या वाक्याचा परिणाम दुसऱ्या वाक्यात दाखवलाय. तिने मनापासून अभ्यास केला नाही. पहिलं वाक्य तिने मनापासून अभ्यास केला नाही, सबब तिला पहिला वर्ग मिळाला नाही. म्हणजे तिला चांगले मार्क मिळाले का नाही. पहिल्या गोष्टीचा परिणाम हा दुसऱ्या वाक्यात दाखवलेला आहे. म्हणजे तिने जर अभ्यासच केला नाही तर ती पहिला वर्गात येईल का, पहिला वर्ग तिला मिळेल का, पास होईल का, ती चांगल्या मार्काने नाही होणार. म्हणजे पहिल्या घटनेचा जो काही परिणाम असेल हा दुसऱ्या घटनेमध्ये दाखवलेला असतो. म्हणून याला परिणाम बोधक उभयन्वी अव्यय असे म्हटलेलं आहे. आणि हे परिणाम बोधक उभयन्वी अव्यय आपल्याला या परिणामांची पर्वा दाखवते. म्हणजे पहिल्या वाक्यात परिणाम म्हणजे पहिलं वाक्य जे दिलेलं असेल त्याचा परिणाम दुसऱ्या वाक्यात आपल्याला पाहायला मिळतो. आता गौणत्व सूचक उभयन्वी अव्ययाचं वर्गीकरण या ठिकाणी दिलंय. गौणत्व म्हणजेच काय, न्यूनत्व तुम्हाला मग सांगितलं की पहा स्वरूपानुसार आपण जे काही पाहिले, आता प्रधानत्व सूचक पाहिले त्याच्यानंतर आता गौणत्व सूचक उभयन्वी अव्यय. या उभयन्वी अव्ययाने जोडलेली वाक्य ही मिश्र वाक्य असतात. कशी असतात, मिश्र. 2-3 वाक्यांचा यामध्ये संयोग आलेला असतो. यातील गौण वाक्य किंवा मुख्य वाक्य म्हणजे प्रधान वाक्य ओळखण्यासाठी प्रश्न विचारला जातो. गौणत्व सूचक उभयन्वी अव्ययांना व्याधिकरण अव्यय असे सुद्धा म्हणतात. म्हणजे या दिलेल्या वाक्याला प्रश्न विचारला जातो. कोण्या वाक्याला, प्रधान वाक्याला प्रश्न विचारला जातो आणि त्याचं उत्तर जर आलं तर ते झालं गौणत्व सूचक उभयन्वी. मग प्रधान वाक्य अधिक गौण वाक्य. पहिलं जे आपण प्रधानत्व सूचक वाक्य पाहिली त्याच्यामध्ये काय होतं, प्रधानत्व सूचक उभयन्वी अव्ययामध्ये दोन्ही वाक्य प्रधान होती. पण इथं तसं नाही. इथं पहिलं वाक्य प्रधान आहे तर दुसरं वाक्य कसं आहे, गौण आहे. म्हणजे दोन वेगवेगळ्या स्वरूपामध्ये ही वाक्यरचना आहे. मग स्वरूप बोधक याचे काय परिणाम पडतात पाहूया. गौणत्व सूचक उभयन्वी मधला पहिला प्रकार स्वरूप बोधक. या उभयन्वी अव्ययाने मागील शब्दाचा खुलासा किंवा एखाद्या वाक्याचे स्वरूप किंवा एखाद्या व्यक्तीचे म्हणणे वाक्यात दिलेले असते. पहा शब्दाचा खुलासा केलेला एखाद्या वाक्यात व्यक्तीनं मत काय व्यक्त केलेलं असेल ते सांगितलेलं असते किंवा त्या वाक्याचं स्वरूप सांगितलेलं असते. म्हणजे म्हणून की जे असं जर आलं तर त्यामध्ये हे विश्लेषण आपल्याला पाहायला मिळते. मग हे विश्लेषण आता वाक्याच्या आधारे समजून घेऊया. संभाजी म्हणून शिवाजी शेखपुत्र होता. स्वरूप सांगितलंय, वाक्याचं वर्णन केलंय, व्यक्तीचं वर्णन केलंय. या ठिकाणी पहा व्यक्तीचं म्हणणं सांगितलंय की संभाजी म्हणून शिवाजी शेखपुत्र होता. म्हणून या उभयन्वी अव्ययाने हे जोडलेलं आहे. संभाजी आणि शिवाजी हे दोन शब्द या ठिकाणी जोडले. वाक्याचं महत्व सांगितलं. दुसरं वाक्य पहा. गुरुजी म्हणाले. काय म्हणाले गुरुजी, की पृथ्वी गोल आहे. पहिलं वाक्य प्रधान आहे. कोण म्हणालं, म्हणजे व्यक्तीचं म्हणणं सांगितलं या ठिकाणी. कोण म्हणालं, गुरुजी. काय म्हणाले गुरुजी, पृथ्वी गोल आहे. असं त्या ठिकाणी त्यांनी आपल्याला वर्गीकरण सांगितलेलं आहे. तिसरं वाक्य पाहूया. 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. स्वरूप सांगितलंय पहा. किलोमीटरचं स्वरूप मीटर मध्ये सांगितलंय. 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर होते, 1000 मीटर बरोबर 1 किलोमीटर. हे आपल्याला त्याचं स्वरूप सांगितलेलं आहे. त्यानंतर उद्देशबोधक. उद्देशबोधक म्हणजे काय, प्रधान वाक्याच्या कृतीचा हेतू किंवा उद्देश गौण वाक्यातून दर्शवला जातो. म्हणजे पहिल्या वाक्यात त्याचा उद्देश असला पाहिजे. म्हणजे पहिला हेतू जे असेल हा कोणत्या वाक्यातून दाखवला जातो, गौण वाक्यातून किंवा दुसऱ्या वाक्यातून दाखवला जातो. इथं दिलंय म्हणून सबब यास्तव कारण की. म्हणून सबब यास्तव कारण की. आता इथं पहा वाक्य दिलंय चांगले गुण मिळावेत म्हणून ती खूप अभ्यास करते. हेतू काय आहे, चांगले गुण मिळवण्याचा हेतू पहा. पहिल्या वाक्यात हेतू दिलाय. काय हेतू आहे, चांगले गुण मिळावे. याचा परिपाक दुसऱ्या वाक्यात दिला, ती अभ्यास करते. मग हे दोन वाक्य म्हणून या उभयन्वी गौणत्व सूचक अव्ययाने
जोडलेली आहेत. दुसरं वाक्य त्यामध्ये इथं क्रमांची रचना बदलली आहे. दुसऱ्या जागी तिसरं आणि तिसऱ्या जागी दुसरं गेलंय. पहा दुसरं, चांगले उपचार मिळाले हेतू आहे, उद्देश आहे. काय उद्देश आहे त्याचा? चांगले उपचार मिळाले पाहिजे. यास्तव तो तालुक्याला जात आहे. मग यास्तव या उभयाने व्याव्याने हे दोन वाक्य जोडलेले आहे. प्रधान वाक्य आणि गौण वाक्य. पहिल्या याच्यामध्ये त्याचा हेतू दाखवलेला आहे की आपल्याला चांगले उपचार मिळावे. तिसरं वाक्य पहा, त्याला मुंबईला जायचे आहे सबब तो शाळेत येणार नाही. पहा उद्देश काय आहे त्याचा? मुंबईला जाण्याचा. आणि त्याचं कारण परिपाक काय सांगितला? पुन्हा उद्देश त्याचा गौण वाक्यातून शाळेला येणार नाही. असं जे काही वर्गीकरण आहे हे वर्गीकरण प्रधान वाक्य अधिक गौण वाक्य यांच्यातून दर्शविलेलं असते. प्रधान वाक्यात त्याचा हेतू किंवा उद्देश आणि तो दर्शविला जातो गौण वाक्यातून. खुलासा किंवा उद्देशदर्शक वाक्य म्हणून ने जोडले असेल तर ते मिश्र वाक्य असते. पहा खुलासा किंवा उद्देशदर्शक वाक्य म्हणून ने जोडले असेल तर ते मिश्र वाक्य असते. परंतु परिणामदर्शक वाक्य जोडल्यास ते संयुक्त वाक्य असते. पहा आता मिश्र वाक्यामध्ये काय असते? एक प्रधान वाक्य आणि एक गौण वाक्य असते. पण संयुक्त वाक्यामध्ये काय असते? दोन्ही प्रधान वाक्य असतात. इथं पहा उदाहरण, रावण म्हणून एक राक्षस होऊन गेला. रावण म्हणून एक राक्षस होऊन गेला. पहा रावण म्हणून म्हणजे रावणाचं वर्गीकरण केलंय, एक राक्षस होऊन गेला. प्रधान वाक्य आहे आणि त्याच्या बरोबरीला एक गौण वाक्य, रावण म्हणून एक राक्षस होऊन गेला. इथं मिश्र वाक्याचं स्वरूप. दुसरं वाक्य पहा, आमचे शरीर सुदृढ व्हावे म्हणून आम्ही व्यायाम करतो. मिश्र वाक्य, दोन वाक्य दिलेत. शरीर सुदृढ व्हावे आणि व्यायाम करतो, त्यांना जोडण्याचं काम केलंय मिश्र वाक्यानं. कारण पहिल्या वाक्यात काय सांगितलेलं आहे? हेतू सांगितलाय. कशाचा हेतू? शरीर सुदृढ व्हावे. आणि दुसऱ्या वाक्यात त्याचा परिणाम सांगितलाय. मग शरीर सुदृढ होण्यासाठी आम्ही काय करतो? व्यायाम करतो. त्याला ताप आला म्हणून तो शाळेत गेला नाही. संयुक्त वाक्य पहा, पहिल्या वाक्यात आला हे क्रियापद स्वतंत्र आहे आणि गेला नाही हे सुद्धा स्वतंत्र क्रियापद आहे. दोन्ही वाक्य प्रधान आहेत म्हणून पहिल्या वाक्यातील कारण त्याचा परिणाम दोन्ही वाक्यात दाखवला आणि हे संयुक्त वाक्याच्या स्वरूपामध्ये मांडलेलं आहे. याला म्हणायचं संयुक्त वाक्य. ही जी काही रचना असेल ही रचना सर्वतोपरी उभयान्वयी अव्ययाच्या गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययाच्या बाबतीत आपल्याला पाहायला मिळते. मग हे गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यय जे असतील ही त्यातील वाक्यातील गौण जे असेल, गौण वाक्य जे असेल, जे प्रधान वाक्याच्या सोबतीला जोडलेलं असेल ते वाक्य दर्शवण्याचं काम गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यय करताना आढळून येते. पुढच्या स्लाइड कडे वळूया. पुढची स्लाइड जी आहे ती काय सांगते आपल्याला ते पाहू. संकेतबोधक. संकेत म्हणजेच काय? तर जर असं झालं तर तसं होईल. म्हणजेच आपण काल पाहिलं होतं की संकेतबोधक जर, तर, जरी, तरी हे काही शब्द जर असतील तर ती शब्द यामध्ये असतात. संकेतबोधक उभयान्वयी अव्यय हे गौण प्रकारचाच प्रकार आहे. पहा गौण वाक्यात अट संकेत दर्शवली जाते व प्रधान वाक्यात त्याचा परिणाम दिलेला असतो. पहिल्या वाक्यात संकेत दाखवला जातो आणि दुसऱ्या म्हणजे गौण वाक्य जे असेल त्याच्यात काय दाखवला जातो? संकेत. आणि प्रधान वाक्यात त्याचा परिणाम दिलेला असतो. मग हे वाक्य जोडण्याचं काम जर, तर, म्हणजे, की, तर या शब्दांनी दाखवलेलं असते. मग इथं काय दिलंय पहा, यातील अट दर्शवणारे वाक्य सामान्यपणे गौण असते. ज्या वाक्यात अट दाखवली जाते ते गौण वाक्य असते. मग हे गौण वाक्याचं स्वरूप कसं दिलंय ते पाहून घ्या. जर अभ्यास केला तर पास व्हाल. पहा अट काय आहे? अभ्यास करण्याची अट आहे आणि त्याचा परिणाम काय आहे? पास व्हाल. पहिलं वाक्य जर अभ्यास केला हे गौण आहे, तर पास व्हाल त्याचा परिणाम. दुसरं वाक्य पहा, तू इशारा केलास की मी येईल. जर तू इशारा केला तर मी येईल. या ठिकाणी आपल्याला वर्गीकरण केलेलं दिसते. म्हणजे गौण वाक्य आणि त्याचा परिणाम. तिसरं वाक्य पहा, पास झालो की मी पेढे वाटेन. पास झालो की पेढे वाटेन. पहिलं वाक्य परिणाम दिलाय पास झालो, त्याचा अट दिली, म्हणजे संकेत दाखवलाय पास झालो आणि तर काय कराल मी? पेढे वाटीन. या वाक्यात त्याचा परिपाक दाखवलाय. म्हणजे दिलेल्या वाक्याचा परिणाम हा पहिल्या अटीवरून दुसरी कृती घडत असते. म्हणजे हे जे काही असतील ही संकेत दर्शवणारी वाक्य असतील आणि ही संकेत दर्शवणारी वाक्य जर, तर, म्हणजे, की, जरी, तरी या शब्दांनी जोडलेली असतील. त्यानंतर चौथा प्रकार आहे कारणबोधक उभयान्वयी अव्यय, गौण उभयान्वयी अव्यय. मग याच्यामध्ये या प्रकारात प्रधान वाक्यातील घटनेचे कारण दर्शवणारे गौण वाक्य जोडणाऱ्या उभयान्वयी अव्ययांना कारणबोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. पहा वाक्यातील प्रधान वाक्यातील घटनेचं कारण दाखवायचंय आणि कारण कोणत्या वाक्यात असेल? गौण वाक्यात.
मग हे दोन्ही जोडलेले असतील आणि हे जोडलेलं जे काही वाक्याची रचना असेल या रचनेला म्हणायचं कारणबोधक उभयनिव्यय. मग हे कोण्या शब्दाने दाखवतात? कारण, कारण की, का, की. त्याला शिक्षा झाली. त्याला शिक्षा झाली. काय कारण केलं असेल? त्यानं चोरी केली. पहिलं प्रधान वाक्य घटनेचं कारण, त्याला शिक्षा झाली. हे काय झालं? गौण वाक्य. कारण काय केलं? त्यानं चोरी केली. दुसरं वाक्य भारत सामना जिंकला. हे झालं काय? प्रधान वाक्य. मग त्याचं गौण वाक्यात काय दिलं? जोडणारे उभय कारण काय सांगितलं? कारण या प्रधान वाक्याचं कारण खेळाडूंनी चांगल्या धावा केला म्हणून भारत जिंकला. मग या कारण आणि कारण या कारणदर्शक उभयान्वयाने ही वाक्य जोडलेली आढळतात. त्यानंतर पहा की या उभयान्वय विषय महत्वाचं काय पहा की हे उभयान्वय दोन प्रकारे दाखवले जाते. एक स्वरूप संकेत दर्शविल्यास ते मिश्र वाक्य असते आणि विकल्प किंवा परिणाम दर्शविल्यास ते संयुक्त वाक्य असते. स्वरूप किंवा संकेत म्हणजे काय पहा, बाबा म्हणाले की मी तुला नवे कपडे घेईन. स्वरूप सांगितलंय. बाबाचं बोलणं या ठिकाणी अधोरेखित केलंय की मी तुला नवे कपडे घेईन. मग हे झालं मिश्र वाक्य. पास झालो की पेढे वाटेन. पास झालो की पेढे वाटेन. पहिल्या वाक्यात कारण, त्याचा परिणाम आणि दुसऱ्या वाक्यात त्याचं कारण. विकल्प मध्ये पहा तू जेवणार की चहा घेणार. विकल्प किंवा परिणाम म्हणजे काय? दोन पैकी एका घटकाची निवड करायची. तू जेवणार की चहा घेणार. विकल्प. तो इतका रडला की त्याचे डोळे लाल झाले. तो इतका रडला की त्याचे डोळे लाल झाले. आता पहा पहिल्या वाक्यात कारण, त्याच्या वाक्यात दुसरा परिणाम. म्हणजे हे जे काही स्वरूपबोधक परिणाम दर्शवित असेल तर ते संयुक्त वाक्य असते आणि संकेत दर्शवित असेल तर ते मिश्र वाक्य असते. म्हणून या कीला विशेष महत्व या ठिकाणी उभयान्वयाअंतर्गत प्राप्त झालेलं दिसून येते. हे जी रचना असेल ही रचना त्याचबरोबर या उभयान्वयांची मांडणी स्वरूप हे आपल्याला या वेगवेगळ्या दोन प्रकारातून प्रधानत्व सूचक आणि गौणत्व सूचक उभयान्वय यातून पाहायला मिळते, समजून येता येते आणि दिलेली रचना जी असेल त्यावरून हे आपल्याला जाणून घेता येते. या ठिकाणी आपण जी काही रचना असेल उभयान्वय त्यानंतर शब्दयोगी अव्यय ती आजची या ठिकाणी आपल्या तासिकेमध्ये पूर्णत्वास नेत आहोत. पूर्ण झालेली आहे. म्हणजे या ठिकाणी आजच्या तासिकेनंतर आपल्या शब्दयोगी अव्ययाच्या आणि उभयान्वयाच्या अभ्यासानंतर आपली शब्द जाती हा घटक पूर्णत्वास या ठिकाणी नेलेला आहे, पूर्ण झालेला आहे. या घटकाची समाप्ती साधलेली आहे. इतर उर्वरित घटक आपण पुढील तासिकेला शिकणार आहोत आणि त्यानंतर आपलं जे काही काम असेल अभ्यासाबाबत, प्रश्नांच्या बाबत किंवा इतर तुमची जे काही राहिलेली आतापर्यंत शिकवलेल्या घटकाशी संबंधित जे काही राहिलेल्या बाबी असतील त्या आपण एका स्वतंत्र तासिकेमध्ये घेऊ. जसं तुमचे ते आता मॅडमने विचारलं होतं की कारकार्थाच्या बाबतीला त्या अनुपस्थित होत्या, त्यांचं सुद्धा त्या ठिकाणी आपण विश्लेषण घेऊया. त्या वेळेनुसार आपण ते काम करूया. आता पुढील तासिकेसाठी आपले मार्गदर्शक डॉक्टर तय्यब सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांच्या तासिकेला आपण या ठिकाणी अनुमती देऊया. आपली तासिका या ठिकाणी पूर्णत्वास नेऊया. आपल्या तासिकेला विराम देऊया. भेटूया लगेचच दुसऱ्या पुढच्या तासिकेमध्ये आपण नव्या रूपाने नव्या घटकासह. तत्पूर्वी डॉक्टर तय्यब सर यांना विनंती करतो की आपण आपल्या तासिकेकडे यावं, आपल्या मूळ विषयाला हात घालून आपल्या या विषयाचं मार्गदर्शन आम्हाला करावं. डॉक्टर तय्यब सर. धन्यवाद सर. गुड इव्हनिंग एव्हरीबडी. माझा आवाज येतोय गुड तुमच्या इव्हनिंग सगळ्यांपर्यंत? सर. हो सर धन्यवाद येतोय. सर. विशाल सर